नमस्कार. मी वैशाली अभ्यंकर. येथे उपस्थित असलेले श्रोते, मान्यवर व माझे स्वरगंध कलामंचचे सहकारी यांचे आपल्या या आजच्या वेगळ्या नवीन विषयावरच्या कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत करते. येथे काही नवीन श्रोतेही आहेत ज्यांना स्वरगंध कलामंचाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. स्वरगंध कलामंच ही संस्था 30 एप्रिल 2016 रोजी सुरू झाली. गोरेगावातील लोकांना सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक इत्यादींसाठी पार्ला, बोरिवली अशा ठिकाणी जावे लागू नये यासाठी इथे गोरेगावातच असे काहीतरी उपक्रम व्हावे या हेतूने स्वरगंध कलामंच ही सुरुवात झाली. मला हे आज सांगण्यास अतिशय आनंद होतो आहे की आत्तापर्यंत 100हून अधिक विविध विषयांवरील कार्यक्रम स्वरगंध कलामंचाकडून सादर करण्यात आले. संस्थेचे सांस्कृतिक व E2 दॅट इज एन्व्हायरमेंट अँड एज्युकेशन असे विभाग आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम वर्षातून 6 आयोजित केले जातात. एज्युकेशन उपक्रमाअंतर्गत गोरेगावातील 5 अनुदानित शाळेतील 250 मुलांना शैक्षणिक साहित्य, पुस्तके याचे वाटप करण्यात येते. तसेच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी फ्लॉवर मेकिंग, स्वसंरक्षण अशा विषयांवर कार्यशाळाही घेण्यात येतात. एन्व्हायरमेंट योजनेअंतर्गत RA क्लिनिंग ड्राईव्ह तसेच हाऊसिंग सोसायटीजना वृक्षारोपण करण्यासाठी मार्गदर्शनपर उपक्रम राबवण्यात येतात. वेस्ट मॅनेजमेंटसाठी आपल्या घरातील न्यूजपेपर, कपडे, ई-वेस्ट यांचे कलेक्शन ड्राईव्ह घेतले जाते व त्यातून उभा राहणारा निधी हा शैक्षणिक कार्यासाठी वापरला जातो. आत्ता आपण खाली बघितलंच असेल, वेस्ट मॅनेजमेंटचा एक स्टॉल आहे जिथे आपण याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. स्त्री हा समाजाचा आधारस्तंभ आहे आणि यालाच अनुसरून आपल्या वरिष्ठ महिलांसाठी दरवर्षी गेली 6 वर्षे सहलींचे आयोजन केले जाते, ज्याला सगळ्याच गोरेगावातील महिला भरभरून प्रतिसाद देतात. यावर्षी स्वरगंध कलामंचचा चैत्रोत्सव देखील रंगला. तरुण, वयस्कर सगळ्याच वयोगटातील ताई, काकू, मावशी यांनी खूपच एन्जॉय केलं. कलाक्षेत्रात कार्य करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी 2023 साली कलारंग या नवीन दालनाची सुरुवात झाली. यात शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आला. यावर्षी या दालनात शिल्पकला, रांगोळी आणि पाककला याही स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे आणि याविषयीची अधिक माहिती लवकरच गोरेगावकरांना मिळेल. अम्ब्रेला पेंटिंग, शाडू माती गणपतीच्या मूर्ती असे उपक्रम अनेक सतत सुरू असतात आणि ज्यात आम्हाला अच्युत पालव यांच्यासारख्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभते. या सर्वच कामांचा डोलारा यशस्वीरित्या सांभाळण्यासाठी मोटिव्ह, मॅनेजमेंट, मॅनपॉवर आणि मनी या 4Msची गरज लागते. योजलेले कार्यक्रम पूर्ततेस नेण्यासाठी कधीच आर्थिक अडचण जाणवली नाही आणि याचे कारण म्हणजे आमचे हितचिंतक आणि देणगीदार हे आमच्या पाठीशी कायमच उभे असतात. आपणही कोणत्याही स्वरूपात आम्हाला मदत करू शकता. छोट्या छोट्या देणग्यातूनच मोठा निधी उभा राहतो आणि आमचा हुरूप वाढतो. आर्थिक देणगीबरोबरच आपण कार्यकर्ता म्हणूनही आमच्या संस्थेशी जोडले जाऊ शकता. या संस्थेतील खरोखरच सगळे कार्यकर्ते आपल्याला लगेचच सामावून घेतात. आजच्या या नवीन विषयावरची माहिती ऐकण्यास आपण सर्वच फार उत्सुक असाल, पण त्याआधी अजून एक उपक्रम किंवा उद्योग जो स्वरगंधच्या मदतीने सुरू झाला आहे, दॅट इज तथास्तू. तथास्तू हा गृहउद्योग करणाऱ्या स्त्रियांसाठी एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्यांची एक्झिबिशन्स, खाद्यजत्रा गोरेगावात होत असतात. आता त्यांची पुढची खाद्यजत्रा 12 मेला जिमखान्यावरील, गोरेगाव जिमखान्यावरील पटांगणावर होणार आहे. आपण सर्वांनी जरूर यावे. आपण ज्या माहितीसाठी किंवा ज्या कार्यक्रमासाठी आत्ता इथे उपस्थित आहात त्यासाठी आलेले प्रमुख वक्ते गोरेगावातील एक नावाजलेले प्रथित यश डॉक्टर निखिल दातार यांचा अगदी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर दातार हे सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. मुंबईतील Cloud9 हॉस्पिटल या चेनचे ते मेडिकल डायरेक्टर असून लाईफ वेव्ह हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. जवळजवळ 10 वर्षे कूपर हॉस्पिटल येथे अध्यापनाचे काम त्यांनी केले आहे. गोरेगावातील यशदा हॉस्पिटल त्यांचेच आहे. आपल्यापैकी बहुतेकांना ते हॉस्पिटल माहितीच असेल.
विशेष करून स्त्रीरोग विषयक गुंतागुंतीच्या केसेस सोडवण्यासाठी डॉक्टरांचे नाव घेतले जाते. आरोग्य हक्क चळवळीतील एक अग्रगण्य कार्यकर्ते म्हणून आपण त्यांना ओळखतो. स्त्रियांचे गर्भपाताविषयीचे हक्क या बाबतीत त्यांच्या कामामुळे देशातील गर्भपाताविषयीचा कायदा बदलत आहे. आपल्या रुग्णांच्या हक्कासाठी अगदी सुप्रीम कोर्टाची पायरी चढणाऱ्या डॉक्टरांना महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने मानद प्राध्यापक म्हणून गौरविले आहे. रुग्णसुरक्षा अभियान ही डॉक्टरांनी सुरू केलेली संस्था रुग्णांचे हक्क, त्यांचे प्रबोधन याविषयी काम करते. डॉक्टरांच्या वैद्यकीय तसेच सामाजिक कामामुळे अनेक जागतिक संस्थांनी त्यांचा बहुमान केला आहे. त्यांना 2009मध्ये इंग्लंडच्या प्रसिद्ध अशा कॉमनवेल्थ फेलोशिपने सन्मानित करण्यात आले. तसेच 2010मध्ये अमेरिकन ऑस्ट्रियन फेलोशिपने सन्मानित करण्यात आले. पाकिस्तानातील सिंध सरकारने त्यांना मेहमान ए वतन हा खिताबही दिला आहे. आमिर खान यांच्या सत्यमेव जयते कार्यक्रमात डॉक्टरांची मुलाखत तुम्ही सर्वांनी ऐकलीच असेल. त्यांनी बलात्कारित स्त्रियांच्या प्रश्नांवर केलेल्या कामाची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. USAID सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांशी ते संलग्न आहेत. डॉक्टर पुरंदरे व डॉक्टर दस्तूर सुवर्णपदक विजेते डॉक्टर दातार वेगवेगळ्या वृत्तपत्रातून समाज प्रबोधन करत असतात. सध्या डॉक्टरांचे नाव देशभरात गाजते आहे ते त्यांनी इच्छा मरण या विषयावर मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या जनहित याचिकेमुळे. आज आपल्याशी ते या विषयावर बोलणार आहेत. मी डॉक्टर दातार यांना स्टेजवर येण्याची विनंती करते व संस्थेचे अध्यक्ष प्रकाश देसाई यांनाही स्टेजवर येण्याची विनंती करते. प्रकाश देसाई डॉक्टर निखिल दातार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करतील. मला सांगण्यास अतिशय आनंद होतोय की ही फुलं निवारा शाळेतील मुलांनी बनवली आहेत, ज्याच्यासाठी स्वरगंधाने त्यांचं वर्कशॉप आयोजित केलं होतं. मी आता डॉक्टर दातारांना विनंती करते की त्यांनी आपल्या भाषणास सुरुवात करावी. नमस्कार. आवाज शेवटपर्यंत ऐकू येतोय व्यवस्थित मला असं वाटतं. सर्वप्रथम मला स्वरगंध कलामंचला धन्यवाद द्यायचे आहेत, कारण की हा खूप वेगळा अशा प्रकारचा आजचा हा व्याख्यानाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. आणि मला असं वाटतं की आपण ज्या संख्येने आत्ता इथे उपस्थित आहात, म्हणजे खरं म्हटलं जर का तर सुट्ट्यांचे दिवस आहेत, पुष्कळ लोक मुंबईच्या बाहेर गेलेले आहेत, असं असून सुद्धा ज्या संख्येने आपण इथे उपस्थित आहात तर त्याच्यावरूनच हे लक्षात येतं की ह्या विषयाच्या बाबतीमध्ये किती लोकांना जाणून घेण्याची इच्छा आहे. तर त्याच्यामुळे आपण फार जास्त वेळ न घालवता एकंदरीत आत्ता सध्या काय परिस्थिती आहे आणि आपण नेमकं काय करू शकतो आणि कितपत करणं आजच्या घटकेला शक्य आहे, तर ह्याविषयी हे जे काही व्याख्यान आहे त्याला सरळ डायरेक्टली भिडूया आणि सुरुवात करूया. पुन्हा एकदा आपण सगळे इकडे आलात त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि आपण जवळजवळ इथनं 1 वर्ष मागे जाऊया, कारण की जवळजवळ 1 वर्षापूर्वी, 1.25 वर्षापूर्वी ह्याच ऑडिटोरियममध्ये ह्याच ठिकाणी ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं, फक्त तिच्यासाठी या पुस्तकाचं. आणि त्यावेळेला आम्ही सगळेजण इथेच बसलो होतो आणि त्यावेळेला मला हा प्रश्न विचारला होता त्यावेळेला, आणि त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवतो. मला खरा म्हणजे विषय हातात घ्यायचा आहे, तो अत्यंत ज्वलंत विषय आता. मला विचारलं होतं की ह्या पुढे तुम्ही काय करणार आहात, कारण की गर्भपाताच्या कायद्याची लढाई झाली, आता ह्या पुढे काय. तेव्हा मी सगळ्यांना असं म्हटलं होतं मध्ये घ्यायचा आहे, आणि तो जो आहे तो इच्छा मरणाच्या बाबतीमध्ये आहे. मला माहिती नाही कधी कसं होणार काय होणार, पण मला एवढं नक्की आठवतं की 2005 साली आमचे डॉक्टर पंडित म्हणून एक सिनियर गायनेकॉलॉजिस्ट होते, त्यांना मी असं म्हटलं होतं की मला हा गर्भपात कायदा बदलायचा आहे. आणि तेव्हा ते म्हटलं होतं, आणि आज आपण 2022 मध्ये आहोत,
त्यामुळे आता तुमच्या सगळ्यांच्या समोर मी म्हणतोय जे काय मला म्हणायचं ते, आणि मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आणि ती समाजाची गरज आहे, म्हणजे तो प्रत्येकाच्या बाबतीमध्ये तो फार मोठा प्रॉब्लेम होणार आहे, कारण की आपली सुद्धा जनता वयाने वाढणार आहे, तर त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये काहीतरी कॉन्क्रीट अशा प्रकारचं काम करण्याची गरज आहे. त्यामुळे तो विषय हातात घ्यायचा आहे अशी इच्छा सगळ्यांच्या समोर प्रदर्शित करतो, आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला देव ती बरोबर योग्य बुद्धी देईल की जी डॉक्टर आणि वकिली त्या पांढरा कोट आणि काळा कोट यांच्या बरोबर मध्ये जी काय लागते ती बुद्धी मला देईल तुमच्या सगळ्या आशीर्वादाने, अशी प्रार्थना आपल्या समोर करतो. मला असं वाटतं काळा कोट याच्यामध्ये ह्या पुढचा 2022 साली साधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये हे बोलल्यानंतर 26 फेब्रुवारी 2023ला आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या फ्रंट पेजवरती कदाचित ही न्यूज आलेली वाचली असेल, आणि ज्या ठिकाणी एक फोटो दिसतोय, मी आहे, माझ्या बाजूला नोटरी मॅडम आहेत जागृती शहा, आणि आमचे 2 इतर डॉक्टर आहेत की जे माझ्याबरोबर काम करतात. आणि थोडक्यात म्हणजे ह्या न्यूजचं टायटल आपल्याला वाचून लक्षात येतं, पुशिंग मूव्हमेंट टू सीक डिग्निफाईड डेथ, म्हणजेच थोडक्यात म्हणजे इच्छा मरण. आणि ह्या बाबतीमध्ये सगळ्यात पहिली स्टेप ही मी स्वतःच घेतली, आणि त्या संदर्भामध्ये ही फेब्रुवारी 2023ला टाइम्स ऑफ इंडियाने छापलेली न्यूज. त्यामुळे मी जे म्हटलं होतं की त्याप्रमाणे काहीतरी कॉन्क्रीट काम मला करून दाखवायचं आहे, आणि ते कॉन्क्रीट काम करायला सुरुवात ही आत्ता फेब्रुवारी 2023मध्ये खरं म्हटलं जर का तर झाली. आणि हे मी का केलं आणि हे तुम्ही पण करू शकता का, आणि हे करण्याच्या मागे काय पार्श्वभूमी आहे, किंवा हे केल्यानंतर नेमकं काय होऊ शकेल, ह्या सगळ्याच्याच विषय खरं म्हणजे आज आपण बोलणार आहोत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आणि मी स्वतः डॉक्टर आहे, इथे कितीतरी मोठे डॉक्टर येऊन आत्ता इथे आहेत. माझ्यासमोर फडके मॅडम आहेत, आपल्या गोरेगावातले अत्यंत सिनियर फॅमिली फिजिशियन आहेत, डॉक्टर अर्चना गायनेकॉलॉजिस्ट आहेत, आणि कितीतरी इतर लोकंसुद्धा आहेत, कितीतरी डॉक्टर आहेत. तेव्हा आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की वैद्यकीय सुधारणा ज्या काही झालेल्या आहेत, आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण मरणाच्या दारातून एखाद्या माणसाला खेचून परत आणू शकतो, इतक्या प्रमाणामध्ये वैद्यकीय सुधारणा आत्ताच्या घटकेला झालेल्या आहेत. ह्या फोटोकडे नीट बघा, तुमच्या असं लक्षात येईल की ह्या फोटोमध्ये यंत्र दिसतात, माणसाचा चेहरा दिसत नाहीये. हा जर का माणसाचा चेहरा 40 वर्षाच्या किंवा 50 वर्षाच्या माणसाचा असता तर तुम्ही याला कदाचित मरणाच्या दारात आणणाऱ्या सुधारणा असं म्हटलं असतं. पण कल्पना करा की हाच चेहरा 90 वर्षाच्या व्यक्तीचा जर का असता किंवा 95 वर्षाच्या व्यक्तीचा जर का असता, तर तुम्ही ह्या सुधारणांना मरणाच्या दारातून खेचून आणणाऱ्या सुधारणा असं म्हणाला असतात, की तुम्ही त्याला विनाकारण मरण लांबवणाऱ्या सुधारणा असं म्हटलं असतं. हाच खरं म्हटलं जर का तर सगळ्यात मोठा प्रश्न बदलांमुळे, टेक्नॉलॉजीमुळे, वैद्यकीय सुधारणांच्यामुळे आपल्यासमोर खरं म्हणजे भेडसावताना आपल्याला दिसतो. आणि आपल्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी या अशा प्रकारच्या परिस्थितींना आपण म्हणजे सामना करतो. व्हेंटिलेटर हा पिक्चर आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, आणि त्यातल्या काही क्लिप्स तुम्हाला मी दाखवू इच्छितो इथे, की ही पहा. अच्छा, मला सांग, डॉक्टर काय म्हणाले? काय म्हणणार, 24 तासात इम्प्रूव्हमेंट होईल म्हणाले. पण ब्रेन हॅमरेज झालेल्या पेशंटचं फ्युचर काय असतं हे तू व्यवस्थित समजावून घेतलंयस ना? प्रसन्न अशा वेळी खूप गफलत होते, शिवाय पैसेही खूप लागतात. पैसे? आणि समजा पेशंटनी रिस्पॉन्स नाही दिला तर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवायचं की काढायचं ह्यात खूप कन्फ्युजन होणार. आणि हा डिसिशन खूप क्रिटिकल आहे. व्हेंटिलेटरवर ठेवण्याआधी तुझं डॉक्टरशी काय बोलणं झालं ते तरी आम्हाला कळू दे. मी जरा जाऊन येऊ. मी परत आलो की आपण बोलू ना, चर्चा करू या विषयावर. हा, आपलंच आहे सगळं. थोडक्यात म्हणजे परिस्थिती गंभीर झाली की त्याच्यानंतर आपल्याकडे उत्तर नसतं, आणि मग त्यावेळेला आपण त्या प्रश्नापासूनच लांब पळतो, आणि त्या प्रश्नाला आपण शक्यतो बगल देतो आणि आपण पुढे जातो. आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याची कल्पना नसेल, कदाचित काही लोकांना कल्पना असेल, पण आजच्या घटकेला जी काय परिस्थिती आहे, आजच्या घटकेला म्हणजे ही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सुरू होण्याच्या आधीपर्यंत जी काय परिस्थिती होती त्याविषयी मी बोलतोय, कारण व्हेंटिलेटर हा पिक्चर जुना आहे, तो काय आता आलेला नाही. आता हे नक्की ऐका आणि हे खूप केअरफुली ऐका. तुम्ही त्याला सांगितलं की तू नीट विचार करू आणि करेक्ट डिसिशन घे, कारण मी एकदा व्हेंटिलेटर लावला ना तो मी काढू शकत नाही.
दॅट इज इलिगल. तुम्ही लिहून देणार, मी व्हेंटिलेटर काढेन आणि डिस्चार्ज देणार, आणि नंतर व्हॉट एव्हर हॅपन्स टू हिम विल हॅपन. तुम्ही आणि ही खरी म्हटलं जर का तर वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मी ज्या वेळेला ह्या विषयावरती बोलत होतो तर त्यावेळेला आपल्या इकडे ऑडियन्समध्ये माझा अत्यंत जवळचा मित्र प्रोफेसर विश्वजित सामंत इकडे हजर आहे. त्यांनी मला एक कार्टून काढून दिलं होतं आणि ही अक्षरशः परिस्थिती डेली बेसिसवरती हॉस्पिटल्समध्ये होताना आपल्याला दिसते की तो वयोवृद्ध व्यक्ती तिथे हॉस्पिटलमध्ये आहे, बाजूला डॉक्टर आहे, आणि हे मागे जी सगळी मंडळी आहेत त्या मंडळींच्या मध्ये नातेवाईक आहेत, त्या मंडळींच्या मध्ये शेजारचे पाजारचे असतील, पॉलिटिशियन असतील, हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर असतील, इन्शुरन्स कंपनीचे लोक असतील, आणि तुम्ही जे काय म्हणाल ते कुत्रे, मांजरी, कॅट्स, डॉग्स, ते जे कोण म्हणाल ते सगळे असतील. आणि ते सर्वसाधारणपणे सगळे लोक आपापल्या पद्धतीने त्या एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन त्याच्यावरून काहीतरी एक निष्कर्ष काढून दुसऱ्या माणसाच्याकडे बोट दाखवणे. मग एक नातेवाईक त्या म्हाताऱ्या व्यक्तीच्या मुलाकडे बोट दाखवून ह्याला वडिलांची काळजीच बरोबर घ्यायची नाही, पासून ते हॉस्पिटलला खूप पैसेच कमवायचे आहेत कारण ह्या व्यक्तीचं खूप इन्शुरन्स आहे पर्यंत म्हणजे म्हणाल त्या सगळ्या प्रकारे ह्याचा ॲनालिसिस आणि चर्चा गोळात गोळ करत प्रत्यक्षात चालू असते. परंतु गमतीचा भाग असा किंवा दुर्दैवाचा भाग असा, खेदाची गोष्ट अशी की ह्या सगळ्यामध्ये तो जो मरणासन्न अवस्थेत असलेला व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीच्या डिग्निटीचं काय आहे, त्या व्यक्तीची परिस्थिती काय होते, तो आता सध्या तो जरी बोलू शकत नसला, तो जरी कॉन्शियस नसला तरीसुद्धा त्याला काय त्रास होतो आहे, ह्या सगळ्याचा विचार न करता आपले किती रात्री फुकट गेल्यापासून ते इतर अनेक वेगवेगळ्या विषयांच्यामध्ये ते सगळे विषय प्रॅक्टिकल ती गोष्ट खरी असली तरी वस्तुस्थिती ही अशी असते. आणि ह्या सगळ्या परिस्थितीवरती खरं म्हटलं जर का तर फारसं उत्तर आपल्याकडे नसतं. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची घटना आपल्या समोर येते तेव्हा तेव्हा आपल्याला असं जाणवतं की इच्छामरण हा ह्याच्यावरचा खरा म्हटलं जर का आता पर्याय आहे. आणि इच्छामरण म्हटलं की आपल्याला नाव आठवतं ते अरुणा शानबाग. आणि अरुणा शानबाग ह्या ज्या आमच्या KM हॉस्पिटलच्या नर्स की दुर्दैवाने खूप यंग असताना वयाच्या त्यांच्यावरती बलात्कार झाला, त्या ब्रेन डेड झाल्या प्रॅक्टिकली स्पीकिंग. आणि ब्रेन डेड नाही म्हणता येणार, त्या ब्रेन डेड नव्हत्या खरं म्हटलं जर का तर, पण त्यांच्या ब्रेनचं बरंचसं फंक्शनिंग त्यांचं कमी झालं होतं आणि त्या अनेक वर्ष KM हॉस्पिटलमध्ये होत्या. आणि त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये पिंकी विराणी या व्यक्तीने सुप्रीम कोर्टमध्ये अर्ज केला होता इच्छा मरणाच्या बाबतीमध्ये. आणि तिथून खरं म्हटलं जर का तर ह्या सगळ्या चळवळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. एकंदरीत इच्छामरण आणि कायदा काय म्हणतो याच्याविषयी आपण बोलणं गरजेचं आहे. याचं कारण असं की इच्छामरण हा जो विषय आहे ह्या बाबतीमध्ये आपण अनेक आत्तापर्यंत एकांकिका, चर्चा, डिबेट्स, चित्रपट आपण पुष्कळ काय काय बघितलेलं आहे. आणि हा अनएंडिंग विषय आहे, त्याच्यावरती किती तुम्ही बोलाल तेवढं कमी आहे. जितकं किती 2 तास लेक्चर काय 2 दिवस लेक्चर ठेवली तर का तरीसुद्धा त्याच्यावरती उत्तर येऊ शकणार नाही. आपल्या देशाचा जो इंडियन पिनल कोड जो आहे त्याच्यामध्ये 309 सेक्शन होता पूर्वी की अबेटिंग सुईसाईड, म्हणजे तुम्ही जर का सुईसाईड करायला मदत केली जर का तर तुम्ही गुन्हेगार, तुम्ही सुईसाईडचा अटेम्प्ट केला तरीसुद्धा तुम्ही गुन्हेगार. परंतु निदान कमीत कमी आता 309 जो सेक्शन होता गुन्हेगारा आत्महत्येचा तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही गुन्हेगार, त्यासाठी सुद्धा तुम्हाला शिक्षा, त्यासाठी सुद्धा तुम्हाला जेलमध्ये घातलं जाईल. तर आता प्रॅक्टिकली स्पीकिंग हा जो काही सेक्शन होता तो आपला आता डिलीट झालेला आहे. ह्याची आपल्याला कल्पना नसेल तर ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. आणि मग त्याच्या पुढचा प्रश्न हा येतो की नेमकं आत्महत्या आणि इच्छामरण ह्याच्यामध्ये फरक काय. आणि आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारी जी व्यक्ती असेल तिला आपण कल्पेबल होमिसाईड, सदोष मनुष्यवध म्हणतो. आणि इच्छामरण देणारा जी व्यक्ती असते तिला आपण सुटका करणारी व्यक्ती असं आपण म्हणतो. मग ह्या दोघांमध्ये नेमका फरक काय. आणि ह्यासुद्धा दोन्ही कॉन्सेप्टमध्ये अनेक वेळेला अशा प्रकारची गफलत बऱ्याच वेळेला होताना आपल्याला दिसत असते. आणि त्याच्यामुळे मी असं ठरवलेलं आहे की ह्या विषयाच्याकडे बघत असताना जे शक्य आहे, जे कायद्याला संमत आहे आजच्या घटकेला त्याच्याच विषयी मी बोलणार आहे. उगीच फालतू फापट पसारा करून उगीच भावनिक गुंतवणूकवाला वगैरे ते आमच्या मिसेसचं काम आहे, त्या लेखिका असल्यामुळे. तर त्याच्यामुळे त्या सगळ्या प्रकरणात मी जाणार नाही आहे. मी लिटरली स्पीकिंग कायद्याला काय संमत आहे, आपण काय करू शकतो, काय आजच्या घटकेला कायद्याला संमत नाही आहे, एवढ्याच विषय खरं म्हटलं जर का तर ह्या व्याख्यानाची व्याप्ती आजच्या घटकेला मी ठेवायचं ठरवलेलं आहे. आणि इच्छामरण आणि कायदा ह्याच्याविषयी जर का
खऱ्या अर्थाने सुप्रीम कोर्टाची प्रोनाऊन्समेंट काय आहे हे जर का आपल्याला बघायचं असेल तर कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे जे रिट पिटिशन जे होतं 2015मध्ये झालेलं आणि त्याच्यानंतर निवाडा देण्यात आला, त्याच्यामध्ये अनेक उल्लेख आहेत पूर्वीच्या अनेक केसेसचा. कारण अरुणा शानबागच्या अगोदरसुद्धा पुष्कळ केसेस झाल्या की ज्याच्यामध्ये इच्छामरणाच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी गोष्टी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर त्या सगळ्याचा जो उहापोह होता तर तो उहापोह या सुप्रीम कोर्टच्या निवाड्यामध्ये झाला आणि त्याच्या सगळ्याच्या अंताला आता ह्या कन्क्लुजनवरती आपल्याला यायला लागेल किंवा आपल्याला येणं गरजेचं आहे किंवा आपल्याला येण्याखेरीज गत्यंतर नाही आहे की सक्रिय इच्छामरण म्हणजे ॲक्टिव्ह युथनेसिया ज्याला आपण म्हणतो, म्हणजे औषध घेणं, इंजेक्शन घेणं आणि स्वतःचा प्राणत्याग करणं, जे आजच्या घटकेला युरोपमध्ये काही देशांमध्ये कायद्याला संमत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण न्यूज वाचली असेल की डच प्राईम मिनिस्टर, भूतपूर्व डच प्राईम मिनिस्टर आणि त्यांच्या मिसेस ह्या दोघांनी तशा प्रकारचं औषध वगैरे घेऊन देहत्याग किंवा प्राणत्याग केला होता. हे आपण न्यूज वाचली असेल. परंतु तशा प्रकारचा सक्रिय इच्छामरणाचा हे आपल्या कायद्याला संमत नाही. त्यामुळे आजच्या घटकेला सक्रिय इच्छामरण हे आपल्या देशामध्ये आपण करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आपल्याला ही सुद्धा इथलं दाम्पत्य माहीत आहे, गिरगावमध्ये राहणारं हे लवंदे मला वाटतं नावाचं दाम्पत्य 90च्या आसपासचं, त्यांनी हा प्रयत्न केला होता. त्या सगळ्या स्टोरीवरती ही आता वेळ झाली म्हणून एक मराठी पिक्चरसुद्धा आला होता मध्यंतरी. परंतु मी म्हटलं तसं की आत्ता सध्या तरी हा फक्त पिक्चर असू शकतो, याच्यामध्ये सध्या तरी कायद्याने ह्याला संमती नाही. परंतु आपल्याला कल्पना नसेल, निष्क्रिय इच्छा मरणाला खरं म्हटलं जर का तर 2005पासूनच अगदी सुप्रीम कोर्टनी पूर्णतः कायदेशीर संमती दिलेली आहे आणि सुप्रीम कोर्टनी त्यांच्या त्या निवाड्यामध्ये एक फ्रेमवर्क दिलेलं आहे की त्या फ्रेमवर्कच्या हिशोबाप्रमाणे नागरिकांनी काही गोष्टी करायच्या आहेत, सरकारने काही गोष्टी करायच्या आहेत आणि अशा प्रकारे निष्क्रिय इच्छामरण हे व्यक्तीला देणं किंवा त्या व्यक्तीने मागणं हा त्याचा फंडामेंटल राईट आहे असं सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे. म्हणजे मूलभूत अधिकार आहे असं खरं म्हटलं जर का तर सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की तुम्ही साल पहा, मी म्हटलं 2005 आणि आज आपण 2024मध्ये आहोत. आपण 19 वर्षांपूर्वीचा हा खरा म्हटलं जर का तर निवाडा बघतोय. परंतु तुम्हाला निष्क्रिय इच्छामरण आपल्या देशामध्ये झालं अशा प्रकारची आत्ताच्या घटकेला किंवा म्हणजे अगदी रिसेंट पास्टपर्यंत अशी एकही घटना आपल्याला आत्ता माहिती नाही. आणि ती घटना का माहीत नाही याचं कारण असं की सुप्रीम कोर्टने जो काय फ्रेमवर्क जे काय दिलं होतं ते फ्रेमवर्क इतकं किचकट आणि कठीण होतं की ते फ्रेमवर्क ॲडहिअर करून प्रत्यक्षामध्ये त्याला इफेक्ट देणं हे लिटरली स्पीकिंग सामान्य माणसाला शक्य नव्हतं. सामान्य माणसं गोष्ट सोडा, आमच्या प्रोफेसर डॉक्टर लोपा मेहता KEM हॉस्पिटलमधले जे विद्यार्थी आहेत थोडेफार आमच्यासारखे, तर त्यांना याची कल्पना आहे की लोपा मेहता ह्या आमच्या KEM हॉस्पिटलच्या ॲनाटॉमी विषयाच्या, शरीरशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका अनेक वर्ष त्यांनी म्हणजे पिढ्यानपिढ्या डॉक्टरांच्या त्यांच्या हातून घडल्या. आणि त्यांनी ज्या वेळेला असं ठरवलं की मी ह्या जुन्या कायद्याप्रमाणे किंवा 2005च्या निवाड्याप्रमाणे करू इच्छिते असं म्हणून जेव्हा त्या गेल्या, तर त्यांना सुद्धा स्वतःचं इच्छा मरणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जे काय करायला पाहिजे ते त्या करू शकल्या नाहीत. कारण तो विषयच इतका किचकट सुप्रीम कोर्टने करून ठेवला होता की ती फक्त कागदी घोडे नाचवण्यासारखा प्रकार होता. त्याला कुठल्याही प्रकारचं ॲक्च्युली प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करण्याची सोय नव्हती. आणि एक्झॅक्टली ह्याच कारणासाठी म्हणून 2019 साली आमच्यापैकी काही लोकांनी सुप्रीम कोर्टमध्ये हे एक मिसलेनियस ॲप्लिकेशन आम्ही खरं म्हटलं जर का तर केलं होतं, हेच सांगण्यासाठी की बाबा तुम्ही म्हटलं आहे की कायदा आहे किंवा तुम्ही म्हटलं आहे की हा मूलभूत अधिकार आहे वगैरे वगैरे, पण तो अधिकार नागरिकांना मिळू शकत नाही आहे कारण तुम्ही जो काय फ्रेमवर्क दिलेला आहे ते फ्रेमवर्क इतकं कठीण आणि किचकट आहे की लोकांना ते करणं शक्य नाही. त्यामुळे हे फ्रेमवर्क तुम्ही सोपं करा अशा प्रकारचं हे मिसलेनियस ॲप्लिकेशन आमच्यापैकी काही लोकांनी पुढाकार घेऊन केलं होतं. त्याच्यात मी लांबून सामील होतो, मी त्याच्यामध्ये अगदी मेन होतो असं म्हणता येणार नाही. आणि आत्ता 2022मध्ये सुप्रीम कोर्टनी ही पॅसिव्ह युथनेसियाची किंवा निष्क्रिय इच्छा मरणाची ही जी काय प्रक्रिया आहे तर ती पुष्कळच सोपी केलेली आहे. आणि त्यामुळे आजच्या घटकेला हे खरं म्हटलं जर का तर करता येणं सहज शक्य आहे. आणि म्हणूनच 2022मध्ये ज्या वेळेला डिसेंबरच्या आसपास साधारणपणे जानेवारीच्या आसपास किंवा डिसेंबरच्या आसपास साधारणपणे हा सुप्रीम कोर्टचा निर्णय आला, तर तो निर्णय आल्या इमिजिएटली त्याची अंमलबजावणी करून मी माझं स्वतःचं ज्याला आपण निष्क्रिय इच्छामरणाचं इच्छापत्र म्हणू शकतो किंवा त्याला अनेक वेगवेगळे शब्द वापरले जातात, तर त्या प्रकारे जे काय करायला पाहिजे
त्याचं जे काही डॉक्युमेंट करायला पाहिजे तर ते डॉक्युमेंट मी तयार केलं. आणि गमतीचा विषय असा की जसं ह्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे टाइम्स ऑफ इंडियानेच म्हटलेलं आहे की प्रॉबेबली मी भारतातली पहिली व्यक्ती अशी असेन की जिनी सुप्रीम कोर्टच्या निर्णयाप्रमाणे आणि त्या हुकूम स्वतःचं डॉक्युमेंट व्यवस्थित तयार करून ह्या कायदेशीर प्रक्रियेला स्वतःच्या बाबतीमध्ये सुरुवात केली असं ह्या न्यूजमध्ये त्यांनी म्हटलं. आणि आपल्या नोटरी आहेत जागृती शहा, इथेच गोकुळधाममध्ये त्यांचं ऑफिस आहे इंडोशी कोर्टाच्या समोर. तर त्यांच्याकडे जेव्हा मी हे नोटराईज करायला घेऊन गेलो तेव्हा त्यांनी ते सगळं वाचलं. ते म्हणाले हे असं काय मी पूर्वी कधी बघितलेलं नाही आणि कधी केलेलं नाही आहे. तर म्हटलं अहो तुम्ही केलेलं नाही, मी पण पहिल्यांदाच करतो आणि तुम्ही पण पहिल्यांदाच करताय, कारण अजूनपर्यंत कोणीच केलेलं नाही, आपणच पहिले आहोत. मग असं म्हटल्यानंतर त्या म्हणाल्या ठीक आहे, आता ज्या अर्थी तुम्ही एवढं सांगताय कारण तुमचा अभ्यास सगळा आहे आम्हाला माहिती आहे. तर त्यामुळे त्यांनी ती सगळी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर वगैरे वाचली आणि मग त्याच्यानंतर हे डॉक्युमेंट त्यांनी सही केलं, तर नोटराईज करून दिलं. माझ्या बाजूला दोन्ही बाजूला 2 विटनेसेस दिसतात, डॉक्टर नित्या की ज्या माझ्याबरोबर यशोदामध्ये काम करतात आणि डॉक्टर चार्मी की ज्या माझ्याबरोबर लाईफ वेवमध्ये काम करतात. ह्या दोघांनी ह्या डॉक्युमेंटला विटनेस किंवा साक्षीदार होऊन ह्या डॉक्युमेंटला साक्षीदार होण्याचा सुद्धा मान भारत देशामध्ये पहिला मिळवला असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा आजची जी व्याख्यानाची रूपरेषा आहे तर ती मी थोडक्यात प्रमाणे अशा प्रकारे ठेवलेली आहे. का केलं हे मी तुम्हाला सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे त्याच्याविषयी आपण बोलू, नेमकं आपण काय करणं अपेक्षित आहे हे बोलू, आपण काय करणं अपेक्षित आहे, सरकारने काय करणं अपेक्षित आहे, त्यापैकी काय झालं आहे, त्याविषयी काय चाललं आहे ह्याच्याविषयी आपण थोडंसं बोलूया. ह्या एकंदरीत कायदेशीर प्रक्रियेचा परिणाम अनेक गोष्टींवरती होणार आहे, आमच्या मेडिकल प्रॅक्टिसवरती, इन्शुरन्सवरती, ऑर्गन डोनेशनवरती, कितीतरी विषयांवरती ह्याचा परिणाम होणार आहे. आणि मग ह्या चळवळीची साधारणपणे पुढची वाटचाल काय आहे आणि मग सगळ्यात शेवटी आपण शंका समाधान जे काय असेल तर ते करूया. काही स्लाईड्स तुमच्या लक्षात आल्या असतील की मी मराठीत ठेवल्या आहेत, काही इंग्लिशमध्ये ठेवल्या आहेत, काही इथले श्रोतृगण आहेत की जे मराठी नाही आहेत, त्यामुळे त्यांनाही थोडंसं ते कळावं ह्या दृष्टीने म्हणून मी अशा प्रकारे थोडंसं ठेवलेलं आहे. बऱ्याच लोकांनी मला आत्तापर्यंत असं सांगितलं की हे काय त्याच्यात आम्ही सांगून ठेवलं आहे आमच्या मुलाला वगैरे की तुम्ही अमुक करू नका तमुक करू नका वगैरे वगैरे. काही लोक म्हणाले की आम्ही आमच्या व्हीलमध्ये लिहून ठेवलेलं आहे हे सगळं. ठीक आहे, आता पहा विषय असा आहे की आपण सगळ्यांनी जुने हिंदी पिक्चर वगैरे बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की त्या माणसाचा एक कोणतरी खूप मोठा धनाढ्य वगैरे असतो, व्यापारी बिझनेसमन हिंदी पिक्चरमधला. आणि मग तो मेला वगैरे की त्याच्यानंतर मग 8-1 दिवसांनंतर एक काळा कोटवाला वकील असतो, तर तो येतो आणि लिफाफ्यातनं त्याचं मृत्यूपत्र काढतो, ते वाचतो आणि मग त्याच्यात ते सगळं लिहिलं असतं ह्याला हे दिलं ते दिलं वगैरे वगैरे. आता मला सांगा की तुम्ही जर का तुमच्या मृत्यूपत्रात किंवा इच्छापत्रात म्हणजे ज्याच्यात संपत्तीच्या वाटपाचं इच्छापत्र आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये मी मरताना काय करावं आणि काय नाही करावं हे जर लिहून ठेवलं असेल आणि 8 दिवसांनी जर का ते डॉक्युमेंट उघडलं जाणार असेल तर मग ते लिहून ठेवण्याचा उपयोग काय? बरोबर आहे. त्यामुळे ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला ही 2 पूर्णपणे वेगवेगळी इच्छापत्र करणं आवश्यक आहे. ह्याविषयी एक वेगळं इच्छापत्र करणं आवश्यक आहे आणि आपलं ज्याला खऱ्याखुऱ्या अर्थाने आपण ज्याला विल म्हणतो, रेग्युलर जे आपण म्हणतो इच्छापत्र, संपत्तीचा वाटप वगैरे वगैरे वगैरे. हॅलो, त्यामुळे ह्या 2 वेगवेगळ्या विषय आहेत. एक आणि दुसरं म्हणजे नुसतं मी ह्याला सांगितलंय त्याला सांगितलंय वगैरे, नुसतं जे कागदावरती लिहून ठेवलंय आणि मी सही केली आहे वगैरे वगैरे, त्याला तसा काही कायदेशीर अर्थ उरत नाही, कारण त्याची सँक्टिटी कोणी तपासू शकत नाही. त्यामुळे नुसतं हे असं करून उपयोग नाही, त्याला एक लिगल सँक्टिटी देणारं डॉक्युमेंट बनवलं पाहिजे. आणि हे जे डॉक्युमेंट आहे ह्याच डॉक्युमेंटला इंग्लिशमध्ये ॲडव्हान्स्ड डिरेक्टिव्ह असा शब्द वापरला जातो. इव्हन सुप्रीम कोर्टच्या ह्या ऑर्डरमध्ये सुद्धा हाच शब्द वापरलेला आहे, ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह. आणि ॲडव्हान्स डिरेक्टिव्हचा अर्थ असा आहे की हे एक लिगल डॉक्युमेंट आहे. ह्या डॉक्युमेंटचा उद्देश हा फक्त आणि फक्त आपण जीवन आणि मरणाच्या त्या स्टेजवरती असताना आपल्या इच्छा काय आहेत, काय ट्रीटमेंट आपल्याला देण्यात यावी ह्या विषयीच्या इच्छा प्रदर्शित करणारं हे डॉक्युमेंट आहे. आणि हे डॉक्युमेंट ज्या वेळेला आपण आपल्या इच्छा प्रदर्शित करू शकत नाही अशा अवस्थेत असू तर त्यावेळेला हे डॉक्युमेंट ऑन आवर बिहाफ डॉक्टरांची, हॉस्पिटलची आणि आपल्या नातेवाईकांशी बोलू शकलं पाहिजे अशा अर्थाने केलेलं हे डॉक्युमेंट आहे. अशा प्रकारचं जे डॉक्युमेंट असतं तर त्याला आपण ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह असं म्हणतो. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये अनेक वेगवेगळे शब्द प्रतिशब्द लोक वापरतात. काही लोक ह्याला लिव्हिंग विल म्हणतात, काही लोक ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह म्हणतात, काही लोक ह्याला मेडिकल पॉवर ऑफ अटर्नी असा शब्द वापरतात. आमच्या मेडिकल भाषेमध्ये डू नॉट रिससिटेट अशा एक प्रकारची कॉन्सेप्ट आहे. पॅसिव्ह युथेनेसिया ही ह्या त्याला वापरल्यात जाणारी लिगल टर्मिनॉलॉजी.
मराठी प्रतिशब्द ह्याला काय आहे ह्याच्याविषयी खूपच मोठा संभ्रम आहे, कारण की काय नेमकं त्याला म्हणावं आपण हा शब्द शोधणं पुष्कळच कठीण आहे. आणि बरेच त्यांनी त्याच्यावरती वैद्यकीय इच्छापत्र म्हणावं, पण तरी तो सगळा पूर्ण एकंदरीत अर्थ काही नीट समजला जात नाही किंवा ट्रान्सफर होत नाही त्या टर्मिनॉलॉजीमुळे. म्हणून मी त्याला शब्द असा दिलेला आहे, पूर्ण विरामाविषयीचं इच्छापत्र असा शब्द मी त्याला त्याच्यामुळे दिलेला आहे. तर त्याच्यामुळे हे पूर्णविरामाविषयीचं इच्छापत्र कोण करू शकतं, तर खरं म्हटलं जर का तर कुठलीही व्यक्ती करू शकते, कुठलीही ॲडल्ट व्यक्ती जी साऊंड माइंडची आहे ती करू शकते. आणि अर्थातच कुठल्याही डॉक्युमेंटसारखंच ते व्हॉलंटरी असावं, त्याच्यामध्ये कुठलाही फोर्स नसावा, त्याच्याविषयी सगळ्या गोष्टी जितक्या स्पष्ट आणि क्लिअरली लिहिता येऊ शकतील तितक्या लिहाव्या. खास करून मेडिकल ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तर अगदीच स्पष्टपणे लिहिल्या जाव्यात अशी साधारणपणे अपेक्षा आहे. ह्याच्यामध्ये अशा प्रकारच्या मेडिकल ट्रीटमेंट्सविषयी लिहिण्याची अपेक्षा आहे की ज्या मेडिकल ट्रीटमेंट्सच्यामुळे मरण लांबवता येऊ शकतं किंवा ज्याच्यामध्ये अतिशय खूप जास्त प्रमाणामध्ये यातना होऊ शकतात आणि ज्याचा संबंध हा आपल्या डिग्निटीशी आहे किंवा आपल्या म्हणजे स्वत्वाशी आहे अशा प्रकारचा जो विषय असेल तर त्याच्याशी कॉम्प्रोमाइज करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याविषयी खरं म्हटलं जर का तर लिहिलं जावं. अशा प्रकारच्या मेडिकल ट्रीटमेंट्स आपल्याला हव्यात किंवा नको आहेत, हव्यात तर कुठपत हव्यात आणि नको आहेत तर कितपत नको आहेत ह्याच्याविषयी लिहिण्याची सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे. आता सर्वसाधारणपणे ह्याच्यामध्ये कुठले कुठले विषय येतात तर ह्याच्यामध्ये व्हेंटिलेटर हा एक विषय येतो. लोकांना व्हेंटिलेटर हा विषय नीट कळतो, समजतो. ज्याच्यामध्ये आपण एक मशीन असतं की ज्याला जोडलं जातं आणि श्वासनलिकेमध्ये नळी घालून कृत्रिम श्वासोच्छ्वास थोडक्यात म्हणजे दिला जातो. पण गंमत अशी आहे की आजच्या घटकेला तुम्हाला किडनी फेल झाली तर डायलिसिस करता येतं, हार्ट फेल झालं तर हार्ट लंग मशीन आहे, औषधं देता येऊ शकतात, लंग्स फेल झाली तर व्हेंटिलेटरवर टाकता येऊ शकतं. म्हणजे खरं म्हटलं जर का तर बऱ्याच गोष्टी आहे, हे नाही तर ते नाही तर ते, अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या करता येऊ शकतात. आणि ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या गोष्टी मगाशी पिक्चरमध्ये आपण जसं व्हेंटिलेटरमध्ये बघितलं तसं की ह्या गोष्टी तुम्हाला बरं करू शकत नाही, ह्या गोष्टी तुम्हाला फक्त चालू ठेवू शकतं, ह्या तुम्हाला बरं करू शकत नाही, अशा प्रकारच्या ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे आपण ज्या वेळेला आपलं लिव्हिंग विल लिहू त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टींचा काटेकोरपणे म्हणजे त्याचा अर्थ समजून घेऊन त्या गोष्टी आपण लिहिणं हे अपेक्षित आहे. आणि अर्थातच उद्या उलटही होता कामा नये ना. म्हणजे उद्या जर का समजा मला सेरेब्रल मलेरिया झाला, डोक्यात मलेरिया गेला आणि म्हणून मला व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे ना, आणि उद्या माझ्या मुलांनी जर का नेऊन डॉक्टरांनी दाखवलं व ह्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवू नका असं ह्यांनी लिहिलं आहे, काढून टाका, तसंही उद्या होता कामा नये, बरोबर. तर त्याच्यामुळे आपण खूपच काटेकोरपणे आपल्याला काय म्हणायचं हे ह्याच्यामध्ये म्हणणं खरं म्हटलं जर का ते आवश्यक आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या दोन गोष्टींचा उल्लेख करणं हे अत्यंत आवश्यक आहे. एक म्हणजे पेन रिलीफ, की आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पेन रिलीफ दिला गेला जावा आणि आपल्याला कमीत कमी यातना व्हाव्यात या दृष्टीने आवश्यक त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबरीने अर्थात हीच एक अत्यंत चांगली ऑपॉर्च्युनिटी की जिथे आपण ऑर्गन डोनेशन किंवा बॉडी डोनेशन करू शकतो. तर ही एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी त्यावेळेला आहे. पण त्याही गोष्टीचा उल्लेख आपल्या या ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह किंवा पूर्णविरामाच्या इच्छापत्रामध्ये करायला पाहिजे. आपल्याकडे राजहंसाचे कबरे काका इकडे आहेत, म्हणजे त्यांनी ह्या विषयावरती प्रचंड मोठं काम केलेलं आहे, चळवळ उभी केलेली आहे, याची आपल्याला कल्पना आहे. आणि जर आपण आपली इच्छा सांगितली नसेल ह्या विषयाच्या बाबतीमध्ये तर काय होऊ शकतं पुन्हा एकदा ह्या क्लिपमध्ये बघूया. गजानन कामेरकर. ऑर्गन डोनेशनचा फॉर्म, ऑर्गन डोनेशनचा फॉर्म. मी टिक नाही केलंय कुठलं ऑर्गन. ते ऑर्गन जर हेल्दी असतील तर त्याच्यामुळे कोणाला तरी नवीन आयुष्य मिळू शकतं. बऱ्याच वेळा एका बॉडीमुळे 12 लोकांचेही प्राण वाचतात आणि तुमच्या केसमध्ये तर सगळेच ऑर्गन्स इंटॅक्ट आहेत. तुम्ही विचार करा, कारण बॉडी डेड झाल्यानंतर आम्हाला काही वेळातच ऑर्गन्स काढावे लागतात. त्यामुळे मला वाटतं हा ऑडिओ नीट ऐकू आला नाही, पण तुमच्या मतितार्थ लक्षात आला असेल ह्याच्यामध्ये काय म्हटलं होतं की ती हॉस्पिटलवाली व्यक्ती तिला म्हणते की तुम्ही ऑर्गन डोनेशनच्या फॉर्मवर नीट म्हणजे टिक मार्क करा वगैरे वगैरे, आणि तो असा चिडून सही करतो वगैरे असा साधारणपणे तो विषय आहे. कारण ह्याचं कारणच असं आहे की त्या
व्यक्तीला जर का काही माहितीच नसेल आपण नेमकं काय करणं अपेक्षित आहे, करायलाही पाहिजे हेही माहिती आहे, पण आपल्या आईवडिलांचे ऑर्गन काढणार बिडणार वगैरे हा सगळी कल्पना जी आहे तर ती त्याला काही फारशी पसंत पण पडत नाही, असाही तो नीट झोपलेला नाही, तो त्याच्या विवंचनेमध्ये आहे. जे आपण सुरुवातीला विश्वजित सामंतनी काढलेलं जे कार्टून आपण बघितलं तसाच तो प्रकार आहे. त्याच्यामुळे मग ह्या अशा प्रकारच्या विचित्र रिॲक्शन्स अशा प्रकारच्या होतात. मग वेळेला अशाही गैरसमजुती निर्माण होतात की हॉस्पिटलवाल्यांना तर हे ऑर्गन काढून विकायचेच आहेत आणि म्हणूनच हे सगळं चाललेलं आहे वगैरे, असली त्याच्यामध्ये आणखीन काय काय फाटे फुटू शकतात. तेव्हा थोडक्यात म्हणजे हे लोकांना काय करायचं हे ठरवायला देऊ नका, तुमचं तुम्ही ठरवा, तुम्हाला नेमकं काय करायचं आणि जे काय तुम्हाला म्हणायचं असेल ते तुम्ही क्लिअर आणि अनॲम्बिग्युअस पद्धतीने ह्या पर्टिक्युलर ड्राफ्टमध्ये तुम्ही नीट लिहून काढा की जेणेकरून लोकांना हे क्लिअर होईल, तुमच्या नातेवाईकांना हे क्लिअर होईल की तुमच्या इच्छा नक्की ह्या बाबतीमध्ये काय आहेत आणि त्यांना स्वतःचं डोकं चालवण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू नका. आता हा जो ड्राफ्ट तुम्ही जेव्हा बनवाल तर त्या ड्राफ्टमध्ये आपल्या पश्चात किंवा आपण निर्णय घेऊ नसू अशी जेव्हा अवस्था असेल तर त्यावेळेला ऑन अवर बिहाफ कोणी निर्णय घ्यायचा आहे, काय बाबा मुलांनी घ्यायचं आहे, मुलींनी घ्यायचं आहे, अमुक घ्यायचं आहे, तमुक घ्यायचं आहे, त्या व्यक्तीचं नाव नक्की लिहा. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवा बिरवा वगैरे असलं काय होत नसतं. सगळ्यांनी मिळून वगैरे ते काय ती काय लोकशाहीचं काय हे नाही आहे, निवडणूक नाही आहे, मेजॉरिटी विन्स वगैरे असलं काय प्रकरण नाही आहे. त्यामुळे त्याच्यात सुद्धा तुम्ही हे नक्की लिहा की बा मला नंबर 1 ह्या व्यक्तीने घ्यायचं आहे, ही व्यक्ती नसेल तर नंबर 2 ह्या व्यक्तीने घ्यायचं आहे, ती व्यक्ती नसेल तर नंबर 3 ह्या व्यक्तीने घ्यायचं आहे. अशा क्रमवारीने हे लिहा आणि हे डिसिजन घेण्याचा अधिकार तुम्ही कोणालाही देऊ शकता, नातेवाईकांना काय तुमच्या फॅमिली डॉक्टरला सुद्धा देऊ शकता, पण ह्या ॲग्रीमेंटच्या द्वारे किंवा ह्या डॉक्युमेंटच्या द्वारे तुम्हाला हा अधिकार द्यायचा आहे. त्या व्यक्तीचं नाव तुम्ही त्याच्यामध्ये लिहिणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या व्यक्तीला हे सांगणं आवश्यक आहे. आता नव्याने सुरुवात झालेली असल्यामुळे लोक गमतीदार प्रकार करतायत, लोक स्वतःचं लिव्हिंग विल बनवत आहेत, त्याच्यात कोणाचं तरी नाव घालतायत, पण आता म्हणे ते मी सध्या लोकांना सांगणार नाही म्हणून मी सध्या म्हणे ते लपवून लॉकरमध्ये ठेवलंय. अहो पण मग त्या माणसाला नको का कळायला, बरं उलट त्याला हे माहिती पाहिजे की बाबा रे तू तुझं डोकं नाही चालवायचंयस, तू माझ्यासाठी करतोय, माझं डोकं तुला चालवायचंय, मी म्हणतोय त्याला तुला इफेक्ट द्यायचा आहे, तू स्वतःच्या डोक्याने चालवण्यासाठी तुला हा अधिकार दिलेला नाहीये. पण हे जर का तुम्ही एक्सप्रेसच नसेल केलं समजा जर का, तर हे लोकांना कळणार कसं, दुसऱ्या व्यक्तीला हे कळणार कसं. मग हा सगळा जो काही खटाटोप आपण करतो तर त्या खटाटोपाचा फायदा आपल्याला मिळणार कसा, बरोबर. त्याच्यामुळे अशा गमतीदार गोष्टी करण्यापासून शक्यतो आपण दूर राहायला पाहिजे. आणि सुदैवाने सुप्रीम कोर्टनी ह्या रिक्वायरमेंट्स किती कमी केल्यात बघा. साधं सिंपल फक्त नोटरी करणं अपेक्षित आहे, रजिस्ट्रेशन सुद्धा करणं अपेक्षित नाही, लिगल पेपर आवश्यक नाही, हिरवा पेपर आवश्यक नाही, स्टॅम्प पेपर आवश्यक नाही, काही आवश्यक नाही. तुम्हाला साधं सिंपल फक्त नोटरी करायचं आहे. नोटरी करण्यासाठी 2 विटनेसेसना बरोबर घेऊन जायचं आहे. शक्यतो ते 2 विटनेस अशा प्रकारचे आणि इतके इम्पार्शल असावेत की जे तुमचे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर नसावेत, म्हणजे शक्यतो मुलं वगैरे की ज्यांना तुम्ही कदाचित हा निर्णय द्याल बाबा नंतर भविष्यात तू घ्यायचा ऑन माय बिहाफ निर्णय, तर तेही व्यक्ती शक्यतो त्याच्यामध्ये नसाव्यात. अशा लोकांना तुम्ही बरोबर घेऊन जायचं आहे आणि नोटरीच्या समोर सही करून हे डॉक्युमेंट जे आहे तुम्ही एक्झिक्यूट करायचं आहे अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे. आणि एकदा हे करून झालं, नोटरायझेशन करून झालं की त्याच्यानंतर नोटरी केलेलं जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला कस्टोडियनच्याकडे नेऊन द्यायचं आहे. हे डॉक्युमेंट तुम्हाला कस्टोडियनकडे नेऊन द्यायचं आहे, ओरिजिनल नाही हां, कॉपी कस्टोडियनकडे द्यायची आहे आणि ओरिजिनलवरती कस्टोडियनचा स्टॅम्प तुम्हाला मारून घ्यायचा आहे की तुम्ही हे डॉक्युमेंट कस्टोडियनच्याकडे दिलेलं आहे. आता ही प्रक्रिया कशासाठी ठेवली आहे, ह्याच्याचसाठी ठेवलेली आहे की ह्याचा कुठल्याही प्रकारचा गैरवापर कोणी करू नये. एखादी व्यक्ती आहे की जी काय बाबा अल्झायमर आहे, त्या व्यक्तीला काय कळत नाही आहे, मग त्याच व्यक्तीची ठोकमठोक करून सही घेतली बरोबर आणि म्हणाले हो ह्यांनीच केलं आहे डॉक्युमेंट 15 वर्षापूर्वी वगैरे, असले प्रकार होऊ नयेत ह्याच्यासाठी म्हणून कस्टोडियनची व्यवस्था केलेली आहे. जसं आपण इतर गोष्टींना रजिस्ट्रेशन करतो बरोबर, तर इथे ह्या बाबतीमध्ये ॲडव्हान्स डिरेक्टिव्हच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टनी म्हटलं की हे कस्टोडियनकडे द्या, म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही, तुम्ही फक्त कस्टोडियनकडे दिलं तर ते ऑथेंटिसिटी होईल की बाबा ह्या दिवशी हा माणूस माझ्यासमोर आला, त्यांनी हे माझ्यासमोर दिलं, ह्याचा अर्थ त्यांनी ते स्वेच्छेनेच केलेलं इच्छापत्र आहे, त्यावेळेला त्यांनी माझ्याशी काय 2 वाक्य बोलला आणि हे लक्षात आलं. जसं रजिस्ट्रेशनच्या बाबतीत होतं किंवा या व्यक्तीला काही कोणी फोर्स करून वगैरे आणलेलं नाही, यांनी खरोखरच जेन्युइनली हे जे काय ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह आहे किंवा इच्छापत्र आहे ते त्यांनी केलेलं आहे. आणि मग
त्याच्या अजून 2-4 काय कॉप्या काढा. त्या कॉप्या ज्यांना तुम्ही ही पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे त्यांच्याकडे ठेवा आणि त्यांना सांगा की बाबा रे, कधी जर का अशी वेळ जर आली का 5, 10, 15, 20, 25 वर्षांनी, तेव्हा हे डॉक्युमेंट जे आहे हे तुला कामी येणार आहे. तर हे डॉक्युमेंट तुला वापरायचं आहे आणि हे डॉक्युमेंट घेऊन तुला हा विषय जो काय हा पुढे करायचा आहे. शिवाय सुप्रीम कोर्टने हे सुद्धा म्हटलेलं आहे की आजच्या काळामध्ये जेव्हा डिजिटल हेल्थ रेकॉर्ड्स किंवा डिजिटल रेकॉर्ड्स ठेवण्याची सोय आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की डिजिलॉकर किंवा आभा ह्या प्रकारचे जे ॲप्लिकेशन्स अवेलेबल आहेत, तर ह्याच्यामध्ये सुद्धा हे ठेवण्याची खरं म्हटलं जर का तर सोय केली जावी किंवा सोय असावी, किंवा सरकारने हा विषय कुठले तरी वेगळे उपाय करावेत, पण डिजिटल पद्धतीने पण हे स्टोअर केलं जावं की जेणेकरून कुठूनही हे डॉक्युमेंट्स बघता येऊ शकतील. कारण स्वाभाविक आहे ना, म्हणजे आता मी आज समजा इथल्या कस्टोडियनकडे दिलं आणि समजा उद्या मी दिल्लीमध्ये समजा 20 वर्षानंतर जर का असलो, तर मग तिथल्या व्यक्तीने हे शोधून कसं काढायचं की बाबा ह्यांनी ठेवलं आहे का नाही ठेवलं आहे का, काय केलं आहे वगैरे वगैरे. तर त्यासाठी म्हणून तिथपर्यंत सुप्रीम कोर्टने विचार करून हा जो काय निर्णय आहे तो दिलेला आहे. आता 2 कॉमन प्रश्न इथे येतात. एक प्रश्न म्हणजे की हे इच्छापत्र बदलता येतं का? तर हो, हे शक्य वाटेल तितक्या वेळेला बदलता येऊ शकतं. आपल्या विलसारखंच आहे ते, जसं आपण संपत्तीचं विल करतो, वाटेल तितक्या वेळा बदलू शकतो, तसंच हे आहे. आणि समजा अनेक इच्छापत्र जर का सापडली तर मग नेमकं त्यातलं कुठलं इच्छापत्र ग्राह्य धरलं जाईल, तर त्याच्याविषयी सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे की सगळ्यात शेवटी केलेलं जे इच्छापत्र असेल तर ते ग्राह्य धरलं जाईल. तर ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ह्या ठिकाणी आपोआपच क्लिअर होतात. आता कल्पना करा की मी माझं ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवलेलं आहे, म्हणजे बनवलं आहेच, आणि असं धरून चाला की काय 20, 25, 30 वर्षांच्या नंतर प्रत्यक्षात एक अशी वेळ आली की ज्या वेळेला मी आता त्या अवस्थेमध्ये आहे, जीवन आणि मरणाच्या मध्ये अडकलेल्या अवस्थेमध्ये मी आहे आणि हॉस्पिटलमध्ये मला नेलेलं आहे आणि डॉक्टरांनी माझ्या नातेवाईकांना, मुलगा मुलगी जे असतील त्यांना हे सगळं समजावून सांगितलं की हे असं आहे, ह्याच्यातनं काही रिकव्हरी पॉसिबल नाही खऱ्या अर्थाने, परंतु आपण बघू, प्रयत्न करू वगैरे वगैरे अशा प्रकारचं जेव्हा येईल, तर त्यावेळेला नेमकं काय अपेक्षित आहे? तर त्यावेळेला असं अपेक्षित आहे की जे कुठले माझे नातेवाईक असतील ज्यांच्याकडे ही कॉपी मी ऑलरेडी दिलेली आहे, तर त्या नातेवाईकांनी हे डॉक्टरला सांगणं अपेक्षित आहे की ह्या व्यक्तींनी 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह नावाचं एक डॉक्युमेंट केलेलं आहे, त्यांच्या इच्छापत्राप्रमाणे आता इथपासून पुढे आपल्याला ट्रीटमेंट करणं हे अपेक्षित आहे, असं त्या डॉक्टरला नातेवाईकांनी सांगणं हे अपेक्षित आहे. आणि मग त्याच्यानंतर डॉक्टरनी काय करणं अपेक्षित आहे? तर डॉक्टरनी सगळ्यात पहिलं हे करणं अपेक्षित आहे की पहिला प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे की बाबा पेशंटची कंडिशन ही खरंच तशा प्रकारची आहे का? बरोबर, म्हणजे मी मगाशी उदाहरण दिलं तसं की मलेरियामुळे जर का माणूस आजारी असेल, त्याचा व्हेंटिलेटर काढून टाकला, तर तसं होता कामा नये. तर त्याच्यामुळे पहिला प्रश्न डॉक्टर स्वतःला विचारेल की बाबा खरंच तशी परिस्थिती आहे का? मग आता ऑब्व्हियसच आहे, कोणाचं वय काय 80, 85, 90 असेल, अल्झायमरसारखा असेल, दुर्धर कॅन्सर असेल, टर्मिनली इल परिस्थितीमध्ये असेल, तर ऑब्व्हियस आहे की असंच म्हटलं जाईल की हो तशी परिस्थिती आलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर डॉक्टर ऑथेंटिसिटी कन्फर्म करेल ह्या डॉक्युमेंटची, की जी त्या कस्टोडियनच्याकडनं सुद्धा कन्फर्म करता येणं शक्य होईल. आणि डिजिटल रेकॉर्डमध्ये असेल जर का, तर ते अजूनच सोपं होईल. तर ह्या प्रकारे त्याचं ऑथेंटिसिटी कन्फर्म केली जाईल. आणि जर का ती व्यक्ती जर बोलण्याच्या परिस्थितीमध्ये असेल, तर त्या व्यक्तीशी बोलणं शक्य आहे किंवा तुम्ही हे खरंच केलं होतं का, किंवा तुम्हाला हा विषय कळला आहे का वगैरे वगैरे. आणि बहुतांश वेळेला अशा व्यक्ती काय त्या परिस्थितीमध्ये नसतात, त्यामुळे बहुतांश वेळेला तसं काय होणार नाही. आणि त्याच्यानंतर त्या डॉक्टरनी हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनलाही सांगणं अपेक्षित आहे की ह्याचं अशा प्रकारचं हे ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह आहे आणि ह्या ॲडव्हान्स डिरेक्टिव्हला इफेक्ट देण्यासाठी म्हणून सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे त्याचे काही क्रायटेरिया वगैरे दिलेले आहेत. आणि साधारणपणे 48 तासाच्या आतमध्ये ह्या प्रायमरी मेडिकल बोर्डने हे सांगणं अपेक्षित आहे की हो बाबा खरंच ह्या व्यक्तीची अवस्था तशा प्रकारची आहे. आणि तसं जर का असेल तर हॉस्पिटलनी त्याच्यानंतर सेकंडरी बोर्ड बनवणं अपेक्षित आहे. त्यालाही 48 तासाची मर्यादा दिलेली आहे की 4 दिवसामध्ये सगळं मिळून नातेवाईक, पहिले 3 डॉक्टर आणि पुढचे 3 डॉक्टर, असे 6 डॉक्टर आणि नातेवाईक आणि ओरिजिनली तुमचं डॉक्युमेंट, हे असं सगळं जर का बरोबर असेल आणि सगळे जर का एकमतावरती असतील की ह्या पलीकडे काही करण्यामध्ये तथ्य नाही, तर त्यावेळेला अगदी ऑफिशियली रितसर कायदेशीर पद्धतीने त्या व्यक्तीचं व्हेंटिलेटर हटवून त्या व्यक्तीला जास्तीत जास्त पेन रिलीफ देऊन आम्ही व्हेंटिलेटर हटवतो आहोत असं फक्त ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लासला फक्त कळवून, त्याची परमिशन घेण्याची आवश्यकता नाही, ऑफिशियली त्या व्यक्तीचा व्हेंटिलेटर आपण हटवू शकतो.
तुम्ही मगाशी ते पिक्चरची क्लिप बघितलीत की व्हेंटिलेटर हटवता येणार नाही असं त्या पिक्चरमध्ये म्हणतात. आज ती अवस्था बदललेली आहे केवळ आणि केवळ सुप्रीम कोर्टच्या ह्या निर्णयाच्यामुळे. आणि आत्तापर्यंत आम्हाला हे जे सांगायला लागायचं डॉक्टर म्हणून किंवा तुम्हाला हे हटवायचं आहे का, तुम्ही पेशंटला घ्या आणि घरी निघून जा, इथे हॉस्पिटलमध्ये ठेवून हे सगळं चालणार नाही. आता इथे मला खास करून हा विषय नीट समजून पुन्हा सांगायला आवडेल की व्यक्तीला आपली ट्रीटमेंट घेण्याचा अधिकार किंवा नाकारण्याचा अधिकार आहे का, आहे. पण हॉस्पिटलमध्ये राहून आम्हाला सांगितलेली ट्रीटमेंट आम्ही घेणार नाही असं मात्र म्हणता येणार नाही. तुम्हाला ट्रीटमेंट प्रिस्क्राईब घ्यायची नसेल तर तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही रिफ्यूज करा आणि घरी निघून जा, स्वतःच्या घरी जा, घरी तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा. आणि ह्याच्याच कारणासाठी म्हणून जे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे लोक की जे पूर्णतः प्रायोपवेशन करून देहत्याग करतात किंवा जैनांमध्ये संथारा नावाची जी काही सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारे देहत्याग केला जातो, ते हॉस्पिटलमध्ये जात नाहीत तर ते घरामध्ये हा सगळा विषय करतात. पण त्याला ज्या प्रकारचं मानसिक बळ लागतं, बरोबर, त्या प्रकारचं मानसिक बळ तुमच्यासारख्या सामान्य व्यक्तींच्याकडे असू शकत नाही. आपल्याला त्रास न होता, पेन न होता आपल्याला हे व्हावं अशी आपली इच्छा असते. म्हणजे आपण हॉस्पिटलमधनं आपल्या नातेवाईकांना घरी आणून ती व्यक्ती तडफडते आणि तुम्ही तरी त्या व्यक्तीला घरी ठेवलेलं आहे हे तुम्ही करू शकत नाही. आणि हॉस्पिटलमध्ये मात्र तुम्ही व्हेंटिलेटर हटवू शकत नाही. आणि त्याच्यामुळे हा जो काही गोंधळ निर्माण होत असतो, तर आता ह्या गोंधळाला खरा म्हटलं जर का तर तोडगा देणं शक्य आहे. आणि तो तोडगा हा या ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह ह्या पद्धतीने खरं म्हटलं जर का तर देणं शक्य आहे. आता ह्याच्यात बाकी बरेच प्रकार आहेत, त्यात मी फार जाणार नाही की एक बोर्ड असं म्हणतो आणि दुसरं बोर्ड तसं म्हणतो वगैरे, मग काय करायचं वगैरे. कारण तुम्हाला कल्पना आहे 2 डॉक्टरांची मतं कधीच जुळत नाहीत. आता इथे 6 डॉक्टर, बरोबर ना, तर मग काय होईल वगैरे वगैरे. ते सुप्रीम कोर्टाने हे असे बरेच विषय त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. आणि त्यांनी तर हेही म्हटलेलं आहे की हा अधिकार इतका मूलभूत आहे म्हणजे आपल्याकडे नागरिकांना दिलेला की आज जर का समजा बोर्डाने जर का नकार दिला तरी सुद्धा नातेवाईकांना कोर्टाची पायरी चढण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि त्यांना सुद्धा हे म्हटलेलं आहे कोर्टाला सुद्धा की तुम्ही अत्यंत फास्ट स्पीडनी ह्याचा निवाडा करून निर्णय द्यायचा आहे, तिथे सुद्धा तुम्ही वेळ घालवायचा नाही आहे. आता बरेच लोक असं म्हणतील की इच्छापत्र नसेलच समजा जर का तर काय, तर त्याचं सुद्धा उत्तर सुप्रीम कोर्टने दिलेलं आहे की जर का इच्छापत्र नसेल केलेलं तरी सुद्धा हेच सगळं स्ट्रक्चर 3 डॉक्टर प्लस 3 डॉक्टर अशा प्रकारचं स्ट्रक्चर करून तुम्ही त्याला इफेक्ट देऊ शकता आजच्या घटकेला, तुमचं इच्छापत्र नसताना सुद्धा. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ना याच्याविषयी डॉक्टरांना कल्पना आहे, ना याच्याविषयी हॉस्पिटलला कल्पना आहेत, ना ह्याच्याविषयी लोकांना कल्पना आहे, ना ह्याच्याविषयी सामान्य जनतेला कल्पना आहे. ह्याच्याविषयी कुठल्याही प्रकारची धड कल्पना कोणाला सुद्धा नाही. म्हणजे आत्ताच मला एका खूप आपल्या गोरेगावातल्या मोठ्या व्यक्तीचा मला फोन महिन्याभरापूर्वी आला की अंबानी हॉस्पिटलमध्ये अशी सेम सिच्युएशन आणि त्यांनी काय बनवलेलं वगैरे इच्छापत्र वगैरे नव्हतं आणि एक्झॅक्ट सेम परिस्थिती. आणि मग त्यांचा मला फोन आला काय करता येईल. मी म्हटलं ही सुप्रीम कोर्टची ऑर्डर तुम्ही दाखवा डॉक्टरांना तिकडे जाऊन. आता डॉक्टरांच्या समोर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर दाखवणं, बरोबर ना, हे म्हणजे ते मला हे आम्ही हातात पण घेणार नाही, हे आम्हाला काय कळत बिळत नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही ते लिगल डिपार्टमेंटवाल्यांना द्या. आता ते लिगल डिपार्टमेंटवाले कधी वाचणार आणि त्याचं कधी उत्तर देणार आणि काय उत्तर देणार. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की ह्याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. डॉक्टरांपासून ते सामान्य व्यक्तीच्यापर्यंत ही जनजागृती केल्याशिवाय लोकांना हे कळणार नाही की हे करता येणं शक्य आहे. पण अर्थातच स्वाभाविक आहे की ज्या व्यक्तीने स्वतःची इच्छा प्रदर्शितच केलेली नाही त्या व्यक्तीच्या बाबतीत इतर निर्णय घेणारे लोक कसा निर्णय घेणार, त्यांच्या सगळ्या लोकांमध्ये नातेवाईकांमध्ये एकमत होणार का, डॉक्टर त्या सगळ्यांवरती विश्वास ठेवणार का. कारण अशाही घटना यापूर्वी झालेल्या आहेत की वडील इकडे आहेत, त्यांचा एक मुलगा आहे, तो म्हणतो की हो काही फार करू नका वगैरे वगैरे, आणि मग अमेरिकेतनं त्याचा दुसरा भाऊ वगैरे येतो आणि तो अशा थाटात असतो की अमेरिकेत म्हणजे काय ह्या प्रकारच्या दुर्धर आजारांना लोकांना टुणटुणीत करून आम्ही घरीच पाठवतो वगैरे, म्हणजे की मग असं तुम्ही केलंच कसं वगैरे वगैरे. म्हणजे हे असेही सगळे म्हणजे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे ह्या सगळ्यावरचा खरा सर्वोत्तम तोडगा जर का काही म्हणाल तर आपली इच्छा स्वतः लिहून ठेवणं हाच खरं म्हटलं जर का तर त्याच्यातला सर्वोत्तम तोडगा आहे. परंतु इफेक्ट देता येणं शक्य आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे या एकंदरीत प्रकाराच्या इफेक्ट हा अनेक गोष्टींवरती होणार आहे. अगदी आमच्या स्टँडर्ड्स ऑफ मेडिकल प्रॅक्टिसवरती होणार आहे. तुम्हाला कल्पना नसेल, आम्ही सर्व डॉक्टर मंडळी जेव्हा डॉक्टर म्हणून काम करतो त्यावेळेला आम्हाला आमच्या कोड ऑफ मेडिकल एथिक्स
बरोबर. हे त्याप्रमाणे आम्हाला काम करावं लागतं. जर का आम्ही त्याचं उल्लंघन केलं तर ते चुकीचं धरून आमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं. आमच्या कोड ऑफ मेडिकल एथिक्समध्ये चॅप्टर नंबर 6 अनएथिकल ॲक्ट्स, त्याच्यामध्ये 6.7 नंबरचा क्लॉज आहे आणि त्याच्यामध्ये आमचा कोड ऑफ मेडिकल एथिक्सच हे म्हणतो की कुठल्याही प्रकारचा युथनेसिया करणं, व्हेंटिलेटर हटवणं वगैरे 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 हे अनएथिकल ॲक्ट असून तसं जर का केलं गेलं जर का तर त्या डॉक्टरचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करता येतं. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की तिथपर्यंत जी पाळंमुळं रुजलेली आहेत ती सगळी पाळंमुळं बदलावी लागतील, त्याशिवाय ही गोष्ट जी आहे ही बदलू शकणार नाही. आणि मग त्याचा इतरही इफेक्ट इन्शुरन्सवरती येतील. डेथ सर्टिफिकेट काय लिहिणार तुम्ही, त्याला नॅचरल डेथ म्हणणार का नाही म्हणणार, ऑर्गन डोनेशनच्या बाबतीमध्ये काय, तिथपासून सुरुवात करून लिटरली ह्युमन रिलेशन्स, एकमेकांच्या बरोबरची असणारी जी रिलेशन्स माणसामाणसांची आहेत तिथपर्यंत ह्या संपूर्ण विषयाचा खूप मोठा परिणाम होणार आहे. आणि सुरुवात असल्यामुळे अनेक प्रश्न अनआन्सर्ड आहेत, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं नाहीत. म्हणजे आता सुद्धा कदाचित असं होऊ शकेल की काही प्रश्न तुम्ही मला विचाराल आणि क्लीन बोल्ड मी होऊ शकतो की मलाही या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही आत्ताच्या घटकेला, असं होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे प्रश्न असा होता की आपल्याला सगळी उत्तरं माहिती नाहीत. पण मग काही मंडळी अशी असतात आमच्यासारखी की जे म्हणतात की जरी उत्तरं नसली तरी आम्हीच त्याच्यामध्ये शिरतो आणि आम्हीच उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच मी हे का केलं तर मी हे ह्याच्याचसाठी केलं की मला स्वतःचपासून सुरुवात करायची होती की जो काय बदल घडवून आणायचा तो आपण स्वतःपासूनच सुरू करूया. म्हणून मी हे खरं म्हटलं जर का तर केलं. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू मी ह्याच्याविषयी जनजागृती करायला सुरुवात केली, लोकांशी बोलायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी व्याख्यानं झाली, लेक्चर झालं. गोरेगावातलं हे माझ्या मते पहिलंच झालेलं व्याख्यान इकडचं. मला वाटतं मराठीतलंही झालेलं पहिलंच व्याख्यान असेल कदाचित. आणि टाइम्सनी माझा एक पॉडकास्ट केला की जो पॉडकास्ट प्रचंड गाजला, प्रचंड पॉप्युलर आहे. त्यामुळे तुम्ही फक्त जर का निखिल दातार पॉडकास्ट किंवा निखिल दातार लिव्हिंग विल असं काही जर टाकलं तर तुम्हाला तो सगळा 30-40 मिनिटाचा पॉडकास्ट तुम्हाला पुन्हा ऐकता येऊ शकतो. टाइम्स ऑफ इंडियानी मला एडिटोरियल लिहायला सांगितलं ह्याच्यावरती, तर त्याच्यामुळे संपादकीय जे असतं टाइम्स ऑफ इंडियाचं तर ते संपादकीय ह्या विषयाच्यावरती मी लिहिलं मे 2023 आणि मग त्याच्यानंतर महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ही जी वकील लोकांची, म्हणजे वकील लोकांची नाही म्हणता येणार, वकिली शिकणाऱ्या लोकांची एक अतिशय अग्रगण्य अशा प्रकारची मुंबईतली संस्था आहे. म्हणजे आपल्याला इंजिनिअरिंगसाठी आपण IIT म्हणतो किंवा IIM म्हणतो मॅनेजमेंटसाठी, तसं लॉसाठी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज ह्या धरल्या जातात की ही 12वी नंतरची जी मुलं असतात सगळी की ज्यांना वकील बनायचं असतं तर ती क्लॅट नावाची जी नॅशनल एंट्रन्स एक्झाम असतं ती देऊन त्याच्यातनं कॉम्पीट करून ह्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन्स घेतात. तर तशी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई ही पवईला असते. आणि त्या मी आपण कदाचित बघितलं असेल की त्यांनी मला मानद प्रोफेसर अशा प्रकारची पदवी दिलेली आहे. त्यामुळे त्या मुलांना मी अधनमधनं शिकवायला जात असतो. तर त्याच्यामुळे महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने असं ठरवलं की ह्या विषयावरती जे काय आवश्यक प्रबोधनाचं काम किंवा मदत करण्याचं काम असेल तर ते काम आम्ही करू. आणि मग महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये वकिलांच्यासाठी म्हणून मी हे पहिलं वर्कशॉप घेतलं आणि वकिलांना ह्या सगळ्या विषयाची कल्पना दिली. आणि ते करून झाल्याच्या नंतर मला सांगायला अतिशय आनंद होतो की नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांचा जो प्रो बोनो क्लब म्हणून जो आहे की ज्याच्यातनं फ्री लिगल एड दिली जाते, तर ह्या विद्यार्थ्यांनी हा एक विडा उचलला की ज्यांना हे करायचं असेल स्वतःचं लिव्हिंग विल किंवा ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह किंवा इच्छापत्र तर त्यांना ते करायला आम्ही मदत करू. आणि अशा प्रकारे अत्यंत तुटपुंज्या पैशाच्या आर्थिक पाठबळावरती आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केला. आणि ह्या विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी जाऊन, म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला सांगेन की अक्षरशः म्हणजे हनुमानाचं आपण ऐकतो जसं मारुतीने की तो अख्खा पर्वतच उचलून तिथपर्यंत तो घेऊन गेला, तर तसे काही म्हणजे सिनियर सिटीजन्स होते की जे चालू शकत नाहीत, नोटरीपर्यंत जाऊ शकत नाहीत, तर या पोरांनी त्या नोटरीलाच उचलून त्यांच्या घरी नेऊन नोटरीपर्यंत कामं केली. आणि अशा प्रकारे आत्तापर्यंत अनेक लोकांची अशा प्रकारची इच्छापत्र ऑलरेडी तयार झालेली आहेत. आणि ही जेव्हा तयार होत होती तर त्याच वेळेला माझ्या असं लक्षात येत होतं की नागरिक लोक करतायत आपलं काम, परंतु सरकारला ज्या काय आदेश दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाने, म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे की जे फ्रेमवर्क आहे त्यातला काही भाग नागरिकांनी करायचा आहे, काही भाग सरकारने करायचा आहे, कस्टोडियनची नेमणूक वगैरे वगैरे, तर तो अजून झालेला नाही. म्हणून मी पत्रव्यवहार सुरू केला, आपल्या कमिशनरांशी पत्रव्यवहार सुरू केला. मग मी RTI टाकले,
त्याच्यात इन्फॉर्मेशन मागवली. मग असं लक्षात आलं की काहीच झालेलं नाही ह्या बाबतीमध्ये, नुसतंच फक्त इथून तिथे आपलं टोलवाटोलवी चाललेली आहे. आणि म्हणून ह्याच्यासाठी मी डिसेंबर 2023मध्ये आपल्या उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली की जी 12 जानेवारीला त्याचं पहिलं हिअरिंग आलं. आणि ह्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, आणि हे तुम्हाला मिळेल, म्हणजे गुगलवरती तुम्ही जर का PIL/3/2024 निखिल दातार वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स, ह्याच्यामध्ये मी MCGM म्हणजे आपलं कॉर्पोरेशन, सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे ह्या सगळ्या मंडळांना ह्याच्यामध्ये गोवलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांच्या विरुद्ध मी एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन बॉम्बे हायकोर्टमध्ये मी दाखल केली आहे की ज्याच्यामध्ये मी ह्या अशा काही मागण्या केल्या आहेत. एक म्हणजे की कस्टोडियनच्या नेमणुका तातडीने केल्या जाव्यात, कारण त्या जर का कस्टोडियनपर्यंत पोहोचल्या नाहीत जर का लिव्हिंग विल, तर ती पूर्ण प्रोसेस कंप्लीट होणार नाही. त्याच्यानंतर ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये एक सरकारी डॉक्टर असणं अपेक्षित आहे. म्हणजे त्या सरकारी डॉक्टरांचं काहीतरी पॅनल असावं की कुठल्याही हॉस्पिटलला गरज पडली की त्या सरकारी डॉक्टरला बोलवता यावं. त्यामुळे तेही पॅनल अजून अपॉइंट झालेलं नाही, म्हणून त्याची हे करावी. त्याच्यानंतर डिजिलॉकर किंवा आभा या ॲप्सचा मी उल्लेख केला, तर त्याच्यामध्ये ह्याची सोय करावी किंवा ती सोय नाही आहे ती करून द्यावी. आणि शेवटचं म्हणजे ह्या विषयावरती जनजागृती करावी. अशा प्रकारच्या मागण्या मी केल्या. आणि ह्या मागण्या 12 जानेवारीला पहिल्यांदा हे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मुंबईच्या हायकोर्टामध्ये चीफ जस्टिस जे आहेत तर त्यांच्यासमोर हे उपाध्यायजी ह्यांच्यासमोर हे झालं. आणि त्या पहिल्याच वेळेला सुप्रीम कोर्ट आपल्या हायकोर्टचे जे जज आहेत त्यांनी अगदी ओपन कोर्टामध्ये ह्या PILच्या उद्देशाचं कौतुक करत अगदी अर्जंट बेसिसवरती जे रिस्पॉन्डंट्स आहेत, म्हणजे मी जे म्हटले ते मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन, स्टेट आणि युनियन, तर ह्यांना अर्जंट बेसिसवरती नोटिसा काढल्या की ह्यांना तातडीने उत्तर देणं गरजेचं आहे. आणि ह्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनचं स्वागत करत त्यांनी ह्याची सुनावणी त्यावेळेला ताबडतोब सुरू केली. आणि 8 मार्च 2024 म्हणजे 6 आठवडे वेळ त्यांना दिला गेला होता ह्या सर्व लोकांना रिस्पॉन्ड करण्यासाठी. आणि 8 मार्चच्या अगोदर त्यांना उत्तर द्यायला सांगितलेलं होतं. आता पुढच्या स्टेपमध्ये मी आमची जी मेडिकल काउन्सिल आहे, मी जे म्हटलं तसं की आता त्याला नॅशनल मेडिकल कमिशन आम्ही म्हणतो, ओरिजिनली आपण त्याला मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आम्ही म्हणायचो, ज्यांनी आम्हाला सगळ्यांना रजिस्ट्रेशन दिलं डॉक्टर म्हणून. तर त्या मेडिकल काउन्सिलला पण आता मी प्रतिवादी करणार आहे, कारण की तो जो कोड ऑफ मेडिकल एथिक्स आहे तोही बदलण्याची आवश्यकता आहे याच्यासाठी म्हणून. तर त्याच्यामुळे ज्यांनी मला लायसन्स दिलं त्यांच्याच विरुद्ध मी आता जाणार आहे आणि त्यांनाही ह्याच्यामध्ये खेचणार आहे हा विषय सोडवण्याच्यासाठी म्हणून. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण नेहमी तारीख पे तारीख, कोर्टात काही होत नाही वगैरे वगैरे असं आपण म्हणत असतो. तर 8 मार्चची वेळ दिलेली होती आणि 6 मार्चला संध्याकाळी मला ईमेलवरती महाराष्ट्र सरकारचा ईमेल आला मला की 5 मार्च रोजी महाराष्ट्र सरकारने अध्यादेश किंवा GR जारी करून 417 कस्टोडियन्सची अपॉइंटमेंट ही संपूर्ण महाराष्ट्र सरकार स्टेटमध्ये केली आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की मी हे जेव्हा टाकलं तेव्हा फेसबुकवरती कोणीतरी लिहिलं होतं की जनरली सरकारी ऑफिसर कोणी असले तर क्षमा मागतो, सरकारी ऑफिसर लोकांना कामाला लावतात, पण ह्या एका माणसाने 417 लोकांना कामाला लावलं असं करून कोणतरी विनोदाने लिहिलं होतं. पण 417 लोकांची अपॉइंटमेंट ऑलरेडी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे काही होत नाही वगैरे असं काही नाही आहे, होऊ शकतं, घडवावं लागतं. सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केले जर का तर होतात गोष्टी. आणि ज्या क्षणी ही अपॉइंटमेंट झाली असं मला कळलं त्याच्यानंतर पुढच्या 5-7 दिवसांमध्येच मी 16 मार्चला मुंबईच्यासाठी म्हणून जे अपॉइंट केलेले कस्टोडियन आहेत तर ते F साऊथचे जे वॉर्ड ऑफिस आहे परळचं, कीर्तिमल हॉटेलच्या वरती, तर तिकडे ते बसतात. तर त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांच्याकडे जाऊन मी माझं ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह जे आहे तर ते मी सबमिट केलं. तर त्याच्यामुळे हे जे कस्टोडियन आहेत मुंबईच्यासाठी नेमलेले 2 कस्टोडियन मुंबईसाठी नेमलेले, तर हे कस्टोडियन हे त्यामुळे भारतातले हे रिसीव्ह करणारे पहिले कस्टोडियन झाले. आणि त्यामुळे त्याचीसुद्धा न्यूज टाइम्स ऑफ इंडियाने केली आणि त्याच्यामुळे पण ह्या प्रकारे जनजागृती होते. 3 मार्चला पुन्हा तारीख होती 2 दिवसापूर्वी, परंतु होतं म्हणजे तारीख पे तारीख हा विषय होऊ शकतो. आणि मलाही त्याचे फार गमतीदार अनुभव येत आहेत, कारण की मध्ये मध्ये मी ऑनलाईन अपियर होतो, मध्ये मध्ये मी कोर्टात जातो, मग कोर्टातनं धावत येऊन ऑपरेशन करतो, मग हे असं सगळं सध्या म्हणजे माझंही असं सगळं गमतीदार सगळा प्रवास चालला आहे. पण आय एम एन्जॉईंग जे काय मी करतोय ते. त्यामुळे आता पुढची तारीख जेव्हा येईल त्यावेळेला काय होतंय तर ते आपल्याला कळेल.
परंतु एकंदरीत जो काय आत्तापर्यंतचा रिस्पॉन्स आहे तर त्या रिस्पॉन्सवरनं सर्वसाधारणपणे म्हणजे देशाचा गर्भपात कायदा बदलण्यासाठी मला जवळजवळ 12 वर्ष लढावं लागलं. पण हा लढा मात्र 12 वर्ष काय चालेल असं मला वाटत नाही. त्याच्या पुष्कळच अगोदर कदाचित वर्षभरामध्येच ह्या एकंदरीत चळवळीला चांगल्यापैकी मूर्त स्वरूप येऊ शकेल असा एकंदरीत मला विश्वास वाटतो. थँक्यू. आता प्रश्न असा आहे की तुम्हाला जर का तुमचं इच्छापत्र बनवायचं असेल, पूर्णविरामाचं इच्छापत्र, तर तुम्ही काय करू शकता. कारण मी म्हणजे डॉक्टर आहे, मी कायद्याचाही अभ्यास केलेला आहे, LLB आहे. त्या पण कॉमन माणसाला हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की बाबा मला बनवायचं आहे, पण कोण बनवेल, कसं बनवेल, मी काय बनवू, काय लिहू. तर एकदम विषय सिंपल आहे. तुम्ही जर का फक्त www.drnikhildatar.com एवढं जर का टाईप केलं तर तुम्ही ह्या पेजवरती जाल आणि इथे जे लाल तुम्हाला दिसतंय डाउनलोड, तर ते जर का तुम्ही डाउनलोड जर बटन दाबलं तर तुमच्या स्वतःच्या कम्प्युटरमध्ये मी माझा जो ड्राफ्ट बनवलेला आहे तो ड्राफ्ट फ्रीली तुमच्या कम्प्युटरमध्ये तुम्हाला दिसायला लागेल. तो तुम्ही सेव्ह करू शकता, तो तुम्ही बदलू शकता, तुम्हाला तो ॲड करायचा असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तुम्हाला ज्या काय प्रकारे माझ्या ड्राफ्टचा वापर करून स्वतःचं ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवायचं असेल त्या प्रकारे तुम्ही तो बनवू शकता. ह्याच्यासाठी कुठलेही चार्जेस, पैसे काहीही नाही आहे. हे सगळं संपूर्णपणे सेवाभावी पद्धतीने केला जाणारा विषय आहे. जर का समजा तुम्हाला हे तरी पण स्वतः करायचं नसेल किंवा तुम्हाला कोणाची जर का मदत हवी असेल तर तुम्ही ह्या ईमेलवरती, ईमेल आहे mywritemydeath@gmail.com, याच्यावरती तुम्ही ईमेल पाठवा. महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचं प्रोजेक्ट जरी संपलं असलं, त्यांचं फंडिंग किंवा हे जरी संपलेलं असलं तरीसुद्धा आमची जी काय हनुमान वानर सेना जी काय आहे आणि त्या वानर सेनेची काही मंडळी इकडे आलेली आहेत, त्यांचं मी आता तुम्हाला एका मिनिटात इथे ओळख करून देणार आहे. ओम मृदुला स्वाती, तुम्ही फक्त इकडे या, सगळ्यांना फक्त नमस्कार करा, तुमचा चेहरा दाखवा, लोकांना असा विश्वास वाटू दे की बाबा आपली जी काय यंग जनरेशन आहे ती खरोखरच काहीतरी करते प्रत्यक्षात कॉन्क्रीट. आणि ह्यांच्याबरोबर यांचे 2 सिनियर विद्यार्थी आहेत, वेदांत आणि तत्व दमाणी. तर हे लोक हे सगळं ग्राउंडवर्क करतात आणि हे लोक सगळं ग्राउंडवर्क करून यू कॅन गो, हे सगळं ग्राउंडवर्क करून लोकांना मदत करतात. आणि अशा प्रकारे ही चळवळ आत्ता सध्या आम्ही राबवतो. अर्थात फंडिंग आता संपलेलं असल्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे की एक ऑन अँड ॲव्हरेज साधारणपणे 5,000-1,000 रुपयापर्यंत ते त्या मुलांनाच तुम्ही पॉकेट मनी म्हणून द्यायला हरकत नाही. त्याच्यातही त्यांना जवळजवळ 3-4 हजार स्वतःचाच खर्च आहे, कारण हे सगळं टाईप करा, हे करा वगैरे वगैरे. तर त्या प्रकारे तुम्हाला ते मदत करतील आणि तुम्हाला ह्या प्रकारची इच्छापत्र जर त्यांच्या मदतीने बनवून घ्यायची असतील तर तीसुद्धा बनवता येऊ शकतील. आता ह्या चळवळीची पुढची वाटचाल काय असणार आहे तर सर्वसाधारणपणे, कारण मी तुम्हाला मगाशी दाखवलं की मी 1 वर्षापूर्वी काहीतरी म्हटलं होतं आणि देवाच्या दयेने आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने 1 वर्षाच्या आतमध्ये काहीतरी घडलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा तीच वेळ आलेली आहे की पुढे काय, ह्या प्रश्नाचं उत्तर इकडे तुमच्यासमोर डिक्लेअर करणं. आणि मे बी माहीत नाही की मे बी पुढच्या वर्षी पुन्हा आपण इथे भेटू, त्यावेळेला मी हा आजचा व्हिडिओ दाखवू शकेन की मागच्या वर्षी मी हे म्हटलं होतं आणि आता हे असं असं झालेलं आहे असं. तर आत्ता जी याचिका जी आहे तर ती महाराष्ट्र म्हणजे मुख्यत्वे महाराष्ट्रासाठी आहे, त्यामुळे ती मुंबईच्या हायकोर्टमध्ये आहे. परंतु अशाच प्रकारची याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा करण्याविषयीचं काम चाललेलं आहे आत्ता सध्या. आणि कदाचित ह्या विषयाच्या वरतीची याचिका ही तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेली दिसेल की जे काम महाराष्ट्रामध्ये घडतं आहे हायकोर्टाच्या आदेशाने, उच्च न्यायालयाच्या आदेशाने, तर ते भारतातल्या इतर सर्व राज्यांमध्ये सुद्धा घडायला लागेल. तर त्याच्यासाठी म्हणून कोर्टाचा वापर करून ह्या सुधारणा घडवून आणणे आणि ही पूर्ण नवीन व्यवस्था देशातल्या नागरिकांच्यासाठी निर्माण करणे, अशा प्रकारचा हा प्रयत्न चाललेला आहे. आणि त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी मी म्हटल्याप्रमाणे बदल घडावे लागतील. त्याच्यामध्ये पुष्कळ भाग आहेत, म्हणजे इन्शुरन्स सेक्टर आहे वगैरे, हे मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं. त्यामुळे त्याही क्षेत्रामध्ये पुष्कळ काम करण्याची आवश्यकता आहे. त्याला एक वेगळा स्किल सेट लागेल, तो माझ्याकडे नाही आहे. तर त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या स्किल्सची आवश्यकता आहे, त्यांच्या व्हॉलंटिअरिंगची आवश्यकता आहे, त्यांच्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.
तर त्याच्यामुळे आत्मोन्नती चॅरिटीज नावाची एक संस्था आहे की जे म्हणाले की ह्याच्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. तर त्याच्यामुळे ज्यांना कोणाला जर का आर्थिक मदत द्यायची असेल तर त्यांनीसुद्धा ह्या बाबतीमध्ये त्यांचा हे लिहायला मला हरकत नाही. आणि आम्ही आत्मोन्नती चॅरिटीजचं त्यांचे काय अकाउंट नंबर वगैरे काय जे असेल ते तुम्हाला देऊ. तर त्याच्यामुळे तेही म्हणजे करायला हरकत नाही. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा विषय असा की हे लेक्चर ऐकण्यापासून, ह्या लेक्चरविषयी आपल्या इतर जवळपासच्या लोकांना सांगण्यापासून, हे इकडे जे काही शूटिंग करतायत की ज्याच्यामधनं स्वरगंध कलामंच त्याचे बारीक छोटे छोटे ते बिल्स बनवणार आहेत आणि ते बनवून सोशल मीडियामध्ये टाकणार आहेत, ते रील्स लोकांच्याकडे शेअर करण्यापासून, स्वतःचं ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवण्यापासून, व्हॉलेंटिअरिंग करण्यापासून, आर्थिक मदत करण्यापासून, ह्या मुलांना मदत करून इतरांच्यापर्यंत पोचण्यापासून, आपापल्या सोसायटीजमध्ये ह्याविषयी काही ना काहीतरी उपक्रम राबवण्यापासून, अशा असंख्य पद्धतीने ह्या चळवळीला हातभार लावता येणं शक्य आहे. आणि आपण मराठीमध्ये म्हणतो बऱ्याच वेळेला की देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. तर त्यामुळे तशा प्रकारे ह्या चळवळीला आपण जर का पाहिलं आणि बघितलं आणि जर का आपण समर्थन जर का दिलं तर कदाचित ही संपूर्ण नवीन व्यवस्था आपण घडवून आणू शकू. आणि मला नेहमीच असं वाटतं की कोइन्सिडेंटली मी या 2 विषयांचा अभ्यास केला, हेल्थ केअरचाही केला आणि लॉचाही केला. आणि ह्या दोन्ही विषयांचा संबंध मनुष्याशी आहे आणि माणसाने माणसासाठी बनवलेलं अशा प्रकारचे हे दोन्ही शास्त्र, कला जे तुम्हाला म्हणायचं असेल ते. परंतु ह्युमन बिंग्ज आर ऑलवेज इम्परफेक्ट. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रही 100% परफेक्ट असू शकत नाही, कायदाही 100% परफेक्ट असू शकत नाही. पण होतं असं की शास्त्रीय ज्या काही विषय असतात, म्हणजे वैद्यकशास्त्र फॉर एक्झाम्पल, ते प्रचंड वेगाने फास्ट त्याच्यात सुधारणा होत जातात. आणि कायद्याचं क्षेत्र मात्र जे असतं ते बऱ्यापैकी त्याच्यात ड्रॅग होतं, बऱ्यापैकी मागे राहतं. आणि मग त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ही जी काही गफलत किंवा तफावत जी निर्माण होते, त्यामुळे बऱ्याच वेळेला असे प्रॉब्लेम निर्माण होतात. आणि आपण माणसं आहोत सगळेजण आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपण टेक्नॉलॉजी पटकन अडॉप्ट करतो. आमच्या जनरेशनच्या लोकांनी आंतरदेशीय पत्रांवरनं, पेजरवरनं, मोबाईलपासनं स्मार्टफोनपर्यंत आणि आता AI पर्यंत सगळी ट्रान्झिशन झाली. आम्ही रिलेटिव्हली पटकन अडॉप्ट केली. पण आयडिओलॉजी मात्र आपण ह्युमन बिंग्स, माणसं, मनुष्य, प्राणी पटकन अडॉप्ट करत नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला आपली स्वतः स्किन इन द गेम ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, की मी स्वतःच उतरतो लढायला आणि मी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे ही आपली सगळ्यांची चळवळ आहे असं धरून, असं समजून जर का आपण ह्याच्यामध्ये उतरलो समजा जर का, तर आपण एक पूर्णपणे नवीन व्यवस्था ही आपल्या स्वतःसाठी बनवू शकू, आपल्या सिनियर्सच्यासाठी बनवू शकू आणि येणाऱ्या नंतरच्या काळामधल्या आपल्या ज्युनियर्ससाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी पण बनवू शकू. तर अशी आशा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार सर. मी जास्ती वेळ घेत नाही आहे, डायरेक्टली प्रश्न विचारतो. ह्याच्यासाठी आपण म्हटलं की आपण हे राईट्स कोणाला तरी द्यायला पाहिजेत की हे इच्छामरण झाल्यानंतर किंवा ती जेव्हा वेळ येईल तेव्हा. मला वाटते तुम्ही जे PIL टाकलं आहे त्याच्यामध्ये जर ॲड करू शकलात तर ते ॲड करा की त्या माणसाचं वय काय असायला पाहिजे, ते ह्या माणसापेक्षा जास्ती असू नये, जेणेकरून सो दॅट ऑल थिंग थोडंसं. नाही म्हणजे बेसिकली विषय असा आहे की हा लॉजिकचा विषय आहे. म्हणजे आपण ऑब्व्हियसच आहोत की म्हणजे आपण आपल्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या माणसाला शक्यतो विटनेस किंवा ते अधिकार देणार नाही. त्याच्यात पण कायद्याने तुम्ही त्याच्यावर बंदी नाही आणू शकत. आज समजा का मी म्हटलं की नाही मी यालाच देणार, तर तुम्हाला काही बंधन नाही आणता येणार. हे तुमच्या लॉजिकचा भाग आहे, तुम्ही ठरवू शकता तुम्हाला कोणाला द्यायचं आहे. यू आर फ्री टू डिसाईड. पण कायद्याने त्याच्यावर बंधन नाही आणता येणार. नमस्कार. आता जे म्हणालो आपण इन्शुरन्स हा मोठा ह्याच्यात रोल प्ले करतो की एखादी व्यक्ती जसं इन्शुरन्समध्ये आहे की ॲक्सिडेंट येत असेल, पण ह्याला जर आपण होमिसाईड म्हटलं म्हणजे तर त्याला इन्शुरन्स मिळणार नाही. मग ह्याच्यात ही जी गोष्ट जो आत्मसात करेल किंवा जो इम्प्लिमेंट करायला जाईल त्याला इन्शुरन्स मिळेल का? करेक्ट. प्रश्न तुमचा बरोबर आहे. आता विषय असा आहे की म्हणूनच ह्याच्यासाठी म्हणून ह्याच्याविषयी जनजागृती करण्याची प्रचंड आवश्यकता आहे की त्या क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा हे समजण्याची आवश्यकता आहे की ह्याला तुम्हाला होमिसाईड किंवा ॲक्सिडेंटल डेथ म्हणता कामा नये, याला तुम्हाला नॅचरल डेथ म्हटलं पाहिजे.
ह्याच्यासाठी जी काय आवश्यकता जनजागृती करण्याची आहे ती तर आहेच. आता तुम्ही जर का म्हणालात की बाबा अशी काही केस झाली आहे का आत्तापर्यंत, बरोबर, तर अशी केस सुदैवाने अजूनपर्यंत झालेली नाही, कारण मीच आहे ना पहिला बनवणारा, त्यामुळे त्याच्यामुळे सुदैवाने अजून तशी घटना म्हणजे कोर्टात जाण्यासारखी तशी झालेली नाही केस. पण हे सगळे प्रश्न येणार आहेत आणि हे प्रश्न येऊच नयेत अशी जर इच्छा असेल तर त्या दृष्टीने म्हणजे म्हणून मी म्हटलं की आता ही जी पुढची PIL जी असेल सुप्रीम कोर्टाची, त्यात ह्या इतर बरेच विषयांचा उहापोह केला जाईल आपोआपच, की बाबा नेक्स्ट स्टेप म्हणून की बाबा ह्याही गोष्टी आहेत की ह्याच्यात बदल घडावेत, असे असे आदेश दिले जावेत वगैरे वगैरे असं. त्यामुळे आहेत प्रश्न आहेत, म्हणजे प्रश्न अजिबातच नाही आहेत असं नाही आहे. हा झाला वैद्यकीय जेव्हा व्यक्ती आजारी असते, येस, तेव्हा पण समजा ती व्यक्ती समजा निर्णय घेऊ शकत नसेल किंवा काय असेल, रुग्ण म्हणा, त्याने असं विल केलेलं आहे, पण पूर्ण शाबूत आहे, समजा कर्करोग आहे, दुर्धर कर्करोग आहे किंवा तत्सम काही मेंदूजन्य विकार आहेत. कारण माझी आई आता 2 महिन्यापूर्वी पार्किन्सनने अतिशय वाईट तऱ्हेने वारली. ते आम्हाला हे माहिती नव्हतं, नाही तर फार आमच्या आयुष्यात फरक पडला असता. तर त्या संदर्भात काही करू शकता येतं का आपल्याला? नाही, पण अजून म्हणजे मला तुमचा प्रश्न कळला नाही. म्हणजे आता आपण असं धरून चालूया की आपण रिवाइंड करूया 3 महिने अगोदर किंवा 4 महिने अगोदर. नाही, माझा प्रश्न असा आहे की समजा एखाद्या व्यक्तीला कर्करोग झालाय किंवा तत्सम काही दुर्धर रोग झालाय ज्यातून ती व्यक्ती वाचू शकणार नाही, पण ती हॉस्पिटलमध्ये नाहीये व्यक्ती, हो, हा, तर त्या वेळेला मग हे व्हेंटिलेटर वगैरे काही नाही, ती घरी आहे, तर तिच्या बाबतीत हा कायदा किंवा ही सोय होऊ शकते? हो, असं आहे. नाही, ती व्यक्ती चालती बोलतीये, नाही असं खेळून नाहीये. हा, असं आहे, हा, व्हेंटिलेटर काय लोक घरी आणून लावत नाहीत, बरोबर, त्यासाठी तुम्हाला हॉस्पिटललाच जावं लागतं. आणि व्हेंटिलेटर सकट काय कोणाला घरी पाठवलं जात हे नक्की आहे. व्हेंटिलेटरवर नाहीये, ती घरीच आहे. ऐकून घ्या, ती व्यक्ती घरी आहे, बरोबर आहे, त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये जाण्याचा ऑप्शन अवेलेबल आहे, बरोबर आहे, त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचं ऑप्शन अवेलेबल आहे किंवा त्या व्यक्तीला स्वतः जाण्याचं ऑप्शन अवेलेबल आहे. ती व्यक्ती जर का मानसिकदृष्ट्या शाबूत असेल आणि जर का त्या व्यक्तीने स्वतःच जर असं म्हटलं की मला जायचं नाही, मी जाणार नाही, मला काय तुम्ही फोर्स करू नका, तशीच परिस्थिती, मग तो अधिकार तर प्रत्येकाला आहेच, त्याच्यासाठी कुठलंच डॉक्युमेंट बनवण्याची गरज नाहीये. ओके. परंतु उद्या जर असं झालं की बाबा ती व्यक्ती घरामध्ये आहे, ती व्यक्ती घरामध्ये असून ती व्यक्ती निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नाही आहे, आता तो निर्णय नातेवाईक म्हणून तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला तो निर्णय घेत असताना जर का समजा जर का असं धरून चाला की तुमच्या घरामध्ये 2 लोकांचे जर का दुमत झालं, एक म्हणतो मला घेऊन जायचं असं वाटतं, दुसरा म्हणतो की मला नाही घेऊन जावं असं वाटतं, तर त्यावेळेला जर का त्या व्यक्तीने जर का लेखी स्वरूपामध्ये हे जर का लिहून ठेवलेलं जर का असेल तर तुम्हाला निर्णय घेताना पाठबळ मिळतं की बाबा इथे आपल्याला स्वतःचं डोकं चालवायचं नाहीये, इथे आपल्याला आपल्या आईने किंवा वडिलांनी जे लिहून ठेवलंय त्याची फक्त अंमलबजावणी करायची आहे. त्यांनी लिहून ठेवलंय, माझं फक्त काम अंमलबजावणी करणे, आणि म्हणूनच त्यासाठी म्हणून मला ह्याची खात्री आहे की मी जे काय करतोय ते चुकीचं नाही आहे. ह्याच्यासाठी ह्या ॲडव्हान्स डिरेक्टिव्हचा फायदा होऊ शकेल. आता जर का समजा तसा विषयच नसला की तुम्हालाही असा प्रश्न नाही, तुमच्या घरातल्या कोणालाच हा प्रश्न नाही, त्या व्यक्तीलाही काही प्रश्न नाही आणि तुम्ही कुठे जातच नाही आणि त्याच्याविषयी कोणी काही म्हणतच नाही, मग त्याला तुम्ही काही नसलं केलं तरी काय बिघडलं? म्हणजे ते तसंच झालं ना. तुम्ही जसं ते म्हणजे जैन लोक जे संथारा करतात, बरोबर, अन्न पाण्याचा त्याग करतात, मग त्यांच्याविषयी काय कोण करतं? काहीच नाही कोणी करत, कारण कुठे काय करणार काय? तुम्ही घरात आहात, तुम्ही स्वतःच्या इच्छेने अन्न पाण्याचा त्याग केलाय, मग दुसरं काय करणार पुढे? मग त्याला काहीच करायची आवश्यकता नाही. पण तसं बहुतांश वेळेला होत नाही. बहुतांश वेळेला असं होतं, वस्तुस्थिती अशी आहे, हे मी मुद्दामून इथे सांगायला मला म्हणजे मी मुद्दामून सांगेन हे, म्हणजे मी बऱ्याच इफेक्ट्स विषयी बोललो की ह्या सगळ्या चळवळीचा काय इफेक्ट होईल वगैरे वगैरे. एक सर्वात मोठा इफेक्ट ह्याचा जो आहे तो, मला कित्येक लोकांनी असं सांगितलं की तुमच्या चळवळीमुळे कमीत कमी आमच्या घरामध्ये ह्या प्रश्नावरती चर्चा सुरू झाली, कारण नाहीतर एका ठराविक वयाच्या नंतरच्या लोकांना, खालच्या जनरेशननी तुम्ही हे असं करता का किंवा तुम्हाला असं करावंसं वाटतं का, हा प्रश्न सुद्धा इतका बोचरा असतो की त्याचा कसा अर्थ काढला जाईल. म्हणजे कितीतरी लोक मला असं म्हणाले
की तुमचं हे आर्टिकल पेपरात आलं, न्यूज आली, म्हणून माझ्या आईने किंवा वडिलांनी ते वाचलं आणि दिवाणखान्यात त्याच्याविषयी बोलायला सुरुवात झाली. अदरवाईज हे मला माहिती होतं, परंतु हा विषय माझ्या आईवडिलांच्या बरोबर मी कसा काढावा हे सुद्धा आमच्या समोर प्रश्नचिन्ह होतं. तर त्याच्यामुळे जर का सगळ्यांना जर का ऑन वन पेज अँड लिगली ऑन अ साऊंड फुटिंग असं जर हवं असेल तर ही सोय अवेलेबल आहे आणि ती आता कायदेशीर आहे. आत्तापर्यंत ती काय बघा असं आहे, हा प्रॉब्लेम आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते काय नवीन नाही आहे, पण आत्तापर्यंत त्याला कायदेशीर पाठबळ नव्हतं. ह्या पद्धतीने आता त्याला पाठबळ अवेलेबल आहे, तो एक मार्ग आपल्याकडे अवेलेबल आहे. कबरे काका. इच्छामरण हा विषय अतिशय आवश्यक आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने इथे लोक जमलीत म्हणजे समाजाला सुद्धा तो जवळचा वाटतोय. पण ते शिवधनुष्य आपण उचललं लोकांना समजावून देण्याचं. तुम्हाला मी बालपणापासून ओळखतो तेव्हा तुमच्यातलं जी हुशारी आहे ती इथपर्यंत वाहत आलेली आहे आणि ती अशीच वाहत राहावं. आता इच्छामरण आवश्यक का आहे की एक आम्ही मी अत्रे बोलतोय ते सदानंद जोशी, त्यांचा मुलगा कोमामध्ये गेली जवळजवळ 25 वर्ष त्यांची सून त्याची मैत्रीण इथे बसलेली आहे. तर तिने ते मी सुद्धा जवळून पाहिलं आहे, तिने जवळून पाहिलं आहे. मला सांगा 23व्या वर्षी त्या स्त्रीवर हा प्रसंग आला की ती रोज आपल्या पतीचा मृतदेहच बघत होती असा त्याचा अर्थ होतो. एक त्यांचा साफसफाई करणारा माणूस यायचा, साफसफाई करून निघून जायचा, त्याच्यानंतर त्याचं काही घडायचं नाही. बरं. पण हे त्या स्त्रीने काय भोगलं असेल हे मी स्पष्ट करून सांगायची गरज नाही. हे भारतीय स्त्रीच करू शकते हे मी अभिमानाने सांगतो. तर अशासाठी हे अतिशय आवश्यक आहे. पण मला असा एक म्हणजे शंका, मला वाटतं गव्हर्मेंटच्या लेवलला सुद्धा अशा विषयावरतीच ते रोखलेलं आहे. इच्छामरण मिसयूज होऊ नये याच्यासाठी तुम्ही सुद्धा आग्रही राहा. तुम्ही आता खूप पुढे गेलात ह्या विषयात आणि न्यायालयाला सुद्धा समजावून सांगा की ह्याच्यासाठी मिसयूज होता कामा नये म्हणून कडक कायदा आणा असं तुम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने सरकारला विनंती करू शकता. आणि आमची सगळ्यांची तुम्हाला पाठबळ आहेच आणि तुमचं सगळ्यांच्या वतीने मी अभिनंदन करतो. फक्त मिसयूज होऊ नये हा एकच, मिसयूज होऊ नये हे म्हटल्यानंतर बाकी सगळं स्पष्ट सांगायची काय गरज नाही. ते मनुष्य आहे तिथे, हे सगळं होतच राहणार. पण ते झाल्यानंतर इतका कडक कायदा आणण्याची गरज आहे की तो दुसरा माणूस त्याची अशी मिसयूज करायची हिंमत करणार नाही. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद. डॉक्टर, हो, मी काजरोळकर. हो, आपल्या सल्ल्यानुसार मी माझं लिव्हिंग विल केलेलं आहे आणि ते कस्टोडियनला दिलेलं आहे. आणि आता आपण म्हणालात की प्रत्येकानं त्या तऱ्हेनं प्रयत्न करा, लोकांना जनजागृती. गेल्याच महिन्यात बेस्ट नगर सिनियर सिटीजनचं क्लब आहे, तिथे त्या लोकांनी मला बोलावून मी 2 शब्द बोललो. पण गंमत बघा डॉक्टर, त्यातल्या प्रत्येकाने मला सांगितलं हा विषय आमच्या मनात खतखतत होता, तो तुम्ही उघडपणे सांगितलं. डॉक्टर निखिल दातारांना आभार करा, त्यांच्या नमस्कार द्या असं सांगितलं. मी माझ्या परीने प्रयत्न करतोय, यश यायला पाहिजे. नमस्कार डॉक्टर. थँक्यू. काजोळकर साहेब, म्हणजे मला त्यांचा खूप म्हणजे कौतुक वाटलं की ह्या वयाला त्यांनी ही बातमी वाचली, त्यांनी शोधून काढलं. ते वेस्टहून माझ्या ईस्टच्या क्लिनिकला येऊन बसले. आमच्या हॉस्पिटलच्या बायकांना, ज्या रिसेप्शनच्या मुली आहेत, त्यांना काही कळेच ना की हे का आलेत म्हणून. आणि मग नंतर शेवटी आता
हे काय गृहस्थ जात नाहीत असं म्हणून मग शेवटी त्यांच्यातली एक जण आली आणि ती म्हणाली की असे कोणतरी ते आले आहेत आणि ते का आलेत काय आम्हाला माहीत नाही. त्यामुळे तेव्हा असं कळलं की ते ह्या कारणासाठी आले आहेत आणि मग त्याच्यानंतर तो सगळा प्रवास त्याच्यानंतर सुरू झाला. त्यामुळे तुम्ही स्वतः आलात आणि म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे, कारण की नाहीतर असं होतं किंवा हे सगळं बोलतायत पण खरंच ग्राउंड लेवलवरती खरंच असं कोणी आहे का की ज्याने हे केलं बाबा प्रत्यक्षात. तर तुम्ही हे आत्ता आलात आणि हे सांगितलं त्यामुळे धन्यवाद. हां, आपल्यामध्ये आपल्या माजी महापौर डॉक्टर शुभा राऊळ आहेत. सर्वप्रथम त्यांचं आपल्याला स्वागत केलं पाहिजे. सर्वप्रथम आपलं खूप खूप अभिनंदन. एक मोठा लढा मेडिकल फील्डमधला आपण जिंकून दाखवलेला आहे. त्यासाठी पूर्ण मेडिकल फील्ड आपलं आभारी राहील. थँक्यू. आणि दुसरी गोष्ट, मेडिकल पॉलिसीजमध्ये बदल करायचे असेल तर किती आपल्याला झटावं लागतं हे आपण पाहिलेलं आहे, मी सुद्धा पाहिलेलं आहे. तर हा जो लढा झालेला आहे पूर्ण, त्याची पूर्ण मेडिकल फील्डमध्ये सुद्धा अजून काही माहीत नाही आहे. आमच्या डॉक्टर्स असोसिएशनमध्ये मी आजच बोलले, त्यांनाही काही माहीत नव्हतं. तर ही गोष्ट मेडिकल सिलेबसमध्ये ॲड करायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. कारण स्टुडंट्सना माहिती नसेल तर ते डॉक्टर झाला आणि आजच्या डॉक्टरांना पण माहीत नाही आहे. आमचे मेडिकल असोसिएशन तुम्हाला बोलवणार आहे पुढच्या महिन्यामध्ये ह्या विषय. त्याच्यात 350 डॉक्टर असणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, हा मेडिकल अभ्यासात हे जाहीर करावं असं मला वाटतं सिलेबसमध्ये. त्यासाठी ICMR किंवा आपले MCIMच्या लोकांना वगैरे सांगावं लागेल. दुसरं, तुमचा आधीचा पण लढा होता MTPसाठी, त्यासाठी तुमचं अभिनंदन करते. आणि तो आता पूर्ण भारतामध्ये तो पूर्णपणे व्यवस्थित लढवला. तर ॲडल्ट वॅक्सिनेशन ह्याच्यासाठी सुद्धा आपण जॉईंटली काम करूया असं मला वाटते. कारण ॲडल्ट वॅक्सिनेशनचं माहिती आहे किती तो गंभीर विषय आहे, ज्याच्यामुळे ICUमध्ये आज आपण गेलो, कोणत्याही ICUमध्ये गेलो तर 80च्या वरची लोक जवळजवळ 50% ती लोक असतात. आणि म्हणून आमच्या गावचे कितीतरी ICUसाठी जातात तर त्यांना बेड नसते. 23 वर्षाचा आत्ता 2 दिवसापूर्वी मुलगा झाडावरून पडला आणि त्याला ICUमध्ये बेडच मिळत नव्हता कितीतरी. म्हणजे ॲडल्ट वॅक्सिनेशनसाठी सुद्धा आपण हा लढा आपण द्यायला हवा असं मला वाटते. आणि पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. आणि मला वाटतं आता सगळ्यांनी हा फॉर्म भरावा, कारण हा खूप विषय गंभीर आहे, सगळ्या गोष्टीशी जुडलेला आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये नैसर्गिक मरण हे उत्तम सांगितलेलं आहे आणि हे नैसर्गिक मरणाचाच हा एक प्रकार आहे. धन्यवाद, थँक्यू. नमस्कार, मी संजय पटवर्धन, मी कांदिवलीहून आलेलो आहे. मला असा प्रश्न विचारायचा आहे की हे विल बनवण्यासाठी काही स्टँडर्ड असं वय तुम्ही सजेस्ट करता का? आणि नवरा बायको दोघांनी हे बनवायला पाहिजे का? हो, म्हणजे तुम्ही 18 वर्षाच्या पलीकडे गेल्यानंतर तुम्ही हे विल बनवू शकता कायद्याप्रमाणे. आता 18 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी काय हे विल बनवेल अशी काय आपण अपेक्षा करू शकत नाही. पण मला असं वाटतं की एक ऑन अँड ॲव्हरेज 40-45च्या नंतर साधारणपणे हा विचार प्रत्येक व्यक्ती, म्हणजे मी असं म्हणेन की ज्या वेळेला आपल्या मनामध्ये रिटायरमेंट हा विचार मनामध्ये जेव्हा सुरू होतो यायला, तर प्रॉब्ली त्यावेळेला तरी कमीत कमी हा विचार आपल्या मनामध्ये यायला पाहिजे. आणि निदान आपल्या स्वतःसाठी नसेल तर निदान आपल्या आईवडिलांसाठी तरी नक्कीच यायला पाहिजे त्यावेळेला. पण कायदेशीर काय त्याला वय काही नाही, ते काय कोणी बनवू शकतं. आणि हो, म्हणजे नवरा आणि बायको दोघांचं असलंच पाहिजे. ते काय म्हणजे बेसिकली असं आहे की नवरा बायकोंचं एकत्र, ते काय जॉईंट अकाउंट नाही बँकेचं, ते वेगवेगळंच बनवायला पाहिजे, ते एकच असू शकत नाही ते. गुड इव्हनिंग सर. सर, आपण हल्ली टॅक्स सेव्हिंग म्हणून LICच्या पॉलिसीज घेतो, जिंदगी के बाद के लिए. पण मग अशा वेळी जेव्हा आपल्याला इच्छा मरण प्रत्यक्षात आलं की हाऊ वुड LIC ट्रीट दिस? वी हॅव नो आयडिया. शेवट LICच्या पॉलिसीज घेतल्यानंतर मग जर ते नॅचरल डेथ समजलीच गेली, एक्झॅक्टली. पण ह्याच्याबद्दलच क्लॅरिटी. एक्झॅक्टली, म्हणजे ह्याचाच अर्थ असा आहे की ह्याला तुम्हाला नॅचरल डेथ म्हणूनच ट्रीट केलं गेलं पाहिजे, बरोबर आहे. हीच खरी त्यातली मेक आहे. माहितीच नाही. हो, नाहीच ना, मग म्हणून तर आपण आलोच ना इकडे सगळेजण. ही गोष्ट तुमची खरी आहे, तुम्ही म्हणताय ते चुकीचं नाही आहे,
म्हणजे हा प्रॉब्लेम आहे, लोकांना माहिती नाही ही गोष्ट खरी आहे, त्याच्यामुळे अडचण येऊ शकते ही पण गोष्ट खरी आहे, पण त्याच्यावरचा उपाय हा लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं हाच उपाय आहे ना, दुसरा काय उपाय आहे? मला एक विचारायचं होतं की ह्याच्यात मिसयूज न व्हावी याच्यासाठी किंवा मिसयूज होईल अशी काही लूपहोल्स या कायद्यामध्ये अजून तरी आहेत का, म्हणजे की जे तुम्ही डिटेक्ट केली असतील? माझ्या मते ह्याच्यामध्ये जर का आपण स्वतःचं जर का इच्छापत्र जर बनवलं असेल आपण स्वतःचं, तर माझ्या मते ह्याच्यामध्ये कुठल्या सिस्टीममध्ये कुठलाही लूपहोल नाहीये. हा, इच्छापत्र बनवलं नसेल आणि जर का आपण नातेवाईकांवरती अवलंबून असू की ते तसं घेतील स्टेप वगैरे वगैरे वगैरे, बरोबर, तर मग त्यांचा अल्टिरियर मोटिव्ह काय आहे हे सांगता येणं खूपच कठीण आहे. म्हणजे ते ऑन फेस हे म्हणू शकतात की बाबा आम्ही कायद्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे, आमचं काय चुकलं त्याच्यामध्ये, बरोबर, पण ते खरंच त्यांच्या मनात काय होतं नव्हतं हे सांगता येणं खूप कठीण आहे. आणि म्हणूनच मी वारंवार हा विषय सांगतोय की जरी कायद्याला हे संमत असलं की तुमचा ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह नसूनही तोच फ्रेमवर्क वापरला जाऊ शकतो, असं जरी असलं तरी सुद्धा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीने ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवलं पाहिजे, कारण आपली इच्छा सुप्रीम आहे, आपल्याला तो हक्क आहे. आणि म्हणून जर का आपण आपल्याच हक्काविषयी जर का जागरूक नसलो आणि मग आपण जर तक्रार केली की बाबा आमच्या पश्चात तमक्याने तमकं केलं आणि अमक्याने अमकं केलं, तर मग ते साहजिकच आहे ना, तुम्हीच स्वतःच्या हक्काविषयी जागरूक नाही, मग लोकांना विषयी सांगून तुम्ही काय करणार. पण जर तुम्ही तुमचं ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह जर बनवलं असेल, बरोबर आहे, तर काय लूपहोल असू शकतं. म्हणजे मी माझी इच्छा प्रदर्शित केलेली आहे, ही इच्छा प्रदर्शित करून झाल्याच्या नंतर माझ्या नातेवाईकांनी फक्त डॉक्टरला सांगितलंय बाबा ही अशी अशी इच्छा आहे. तो डॉक्टर एकटा निर्णय घेत नाहीये, तो डॉक्टर 3 डॉक्टरांच्या कमिटी बरोबर मिळून निर्णय घेतोय. बरं, त्या डॉक्टरला जर का घ्यायचा नसेल निर्णय समजा जर का काही कारणामुळे, तर तो असं म्हणू शकतो की बाबा अजूनपर्यंत काय ती स्टेज आलेली नाही, त्याच्यामुळे अजूनपर्यंत इम्प्लिमेंट करण्याची अजून स्टेज आलेली नाही असं तो म्हणू शकतो. म्हणायचं असेल जर का समजा जर का, तर तो अधिकार त्या डॉक्टरला दिलेला आहे. आणि जर का त्यांनी म्हटलं तुम्हाला मान्य नसेल, तर मी मगाशी दाखवलं प्रायमरी बोर्डाला मान्य नाही तर नातेवाईक हॉस्पिटलकडे सेकंडरी बोर्डाची डायरेक्ट डिमांड करू शकतात. पण सांगण्याचा मुद्दा असा की त्या डॉक्टरलाही पटलेलं आहे, तो एकटा निर्णय घेत नाहीये, तो 3 लोकांना बोलवतोय, त्याच्या पुढे अजून पुढे 3 लोकांची कमिटी असणार आहे, ती कमिटी पहिल्या 3 डॉक्टरांच्या खेरीज इतर 3 डॉक्टरांची असणार आहे, त्याच्यात एक सरकारी डॉक्टर असणार आहे. त्या सगळ्याला कमीत कमी 48 + 48 तास म्हणजे कमीत कमी 4 दिवसांची वेळ दिलेला आहे. म्हणजे जर का काही मिरॅक्युलस रिकव्हरी होण्यासारखं जर असेल तर त्या काळामध्ये होणं शक्य आहे. आता तुम्ही कल्पना करा की एक व्यक्ती व्हेंटिलेटरवर, एक 85 वर्षाची 90 वर्षाची व्यक्ती की जिला ऑलरेडी कुठला तरी मोठा दुर्धर आजार आहे, ही व्यक्ती व्हेंटिलेटरवरती आहे आणि 4-5 दिवस झालेले आहेत आणि तिची कुठलीही रिकव्हरीची सायन्स दिसत नाही आहेत, बरोबर आहे. मग आता इट इज क्वाईट लॉजिकल की बाबा म्हणजे वाय डोंट यू डिस्कनेक्ट द व्हेंटिलेटर अँड अलाव हिम टू पास अवे इन अ स्मूथ अँड हॅपी मॅनर, असं जर का म्हटलं तर मला ह्याच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचं लूपहोल आहे असं वाटत नाही. पर्टिक्युलरली जर का तुमचं स्वतःचं ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह तुम्ही केलं असेल तर, केलं नसेल तर मग होऊ शकतं त्याचा. मला असं वाटतं की जोपर्यंत ह्याला नॅचरल डेथ म्हणून जे जोपर्यंत लिगलाइज होत नाही तोपर्यंत हे इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम ह्याचे प्रॉब्लेम. बेसिकली विषय असा आहे की ह्याला काय तुम्हाला वेगळं लिगलाइज करण्याची खरी गरज नाही आहे काही. याचं कारण असं आहे की आजच्या घटकेला, बरोबर, इथे जी सर्व डॉक्टर मंडळी जमलेली आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की डू नॉट रिससिटेट, बरोबर, असा जो एक म्हणजे टर्मिनॉलॉजी जी वापरली जाते की बाबा फार ॲक्टिव्हली त्यांना ते शॉक द्या, हे द्या वगैरे काय करू नका, बरोबर आहे. असं करून जे केलं तर मग त्यांना काय नॅचरल डेथ सर्टिफिकेट दिलं जाते ना आज, पण त्यांना कुठे अननॅचरल डेथ सर्टिफिकेट दिलं जाते. मग जर का ते ॲडहॉक असून जर का त्याला अननॅचरल कोण म्हणत नाहीये तर ह्याला कशाला कोण अननॅचरल म्हणेल? ह्यालाही कोणी अननॅचरल म्हणणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला डेथ सर्टिफिकेट किंवा टर्मिनल कॅन्सर हे मृत्यूचे कारण असं जर का तुम्हाला डेथ सर्टिफिकेट जर मिळालं असेल समजा जर का, तर पुढचे प्रश्न उद्भवण्याचं काहीच कारण नाही. फक्त लास्ट एक विचारायचं की इतर देशांमध्ये हे एकदम नॉर्मलाइज झालेलं आहे. इतर देशांमध्ये हे खूपच रेग्युलरली इम्प्लिमेंट केलं जातं.
म्हणजे किंबहुना हे सगळं प्रकरण म्हणजे मी आता सांगायला काहीच हरकत नाही की मी माझा जेव्हा ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह पहिल्यांदा जेव्हा बनवलं तर ते मी बनवण्याच्या जवळजवळ 4 वर्ष अगोदर म्हणजे जेव्हा ह्याचा कुठलाही हासभाससुद्धा भारतामध्ये नव्हता त्यावेळेला माझ्या अमेरिकेतल्या एका मित्रांनी तो मला म्हणाला की मला हे असं असं बनवायचं आहे तर तू मला मदत करशील का. तर 4-5 वर्षापूर्वी त्यांनी मला त्याचा ड्राफ्ट पाठवला. तो म्हणाला की आमच्याकडे हे रेग्युलरली ड्राफ्ट्स वापरले जातात साधारणपणे म्हणजे बऱ्यापैकी ही टेम्पलेट्स अवेलेबल असतात आणि आम्ही त्यांचा वापर करतो. त्यांच्याकडे अमेरिकेत वेगवेगळ्या स्टेट्सची वेगवेगळी डिरेक्शन्स किंवा टेम्पलेट्स आहेत त्यांच्याकडे. त्यात प्रत्येकजण आपापल्या प्रकारे बदल करू शकतो. पण एक टेम्पलेट त्यांनी दिलेलं आहे जसं हे एक मी टेम्पलेट दिलेलं आहे आपण बदल करू शकतो. तिकडे तर सरकारनेच तशा प्रकारचं टेम्पलेट दिलेलं आहे त्यात तुम्ही बदल करू शकता. त्यामुळे त्यांच्याकडे हे अतिशय कॉमनली आणि रेग्युलरली केलं जातं. एनिवे कॉंग्रॅच्युलेशन दॅट यू हॅव इनिशिएटेड दिस इन आवर कंट्री. थँक्यू. नाही माझा प्रश्न तोच होता की डायरेक्टिव्ह बनवलं असेल तर आणि नसेल तर त्याचा काय मिसयूज होऊ शकतो. कारण स्टडी करताना तुम्ही लक्षात आलं असेल की काहीही कायदा बनवला आपण तरी पण लोकांचं डोकं चालतंच. तर ते त्याच्यातलं काही म्हणजे उदाहरण तुम्ही देऊ शकता का की कशा प्रकारे मिसयूज होऊ शकतो. नाही मी तसंच म्हटलं तसं की आज बाकी वेगळं कशासाठी आज समजा जर का एखादी व्यक्ती अशी असेल समजा असं धरून चला की आज समजा माझी अशी इच्छा असेल किंवा मला पूर्ण ट्रीटमेंट अगदी काय वाटेल ते होईपर्यंत मला पूर्णच ट्रीटमेंट मला दिली पाहिजे. मला पूर्ण ट्रीटमेंट दिली पाहिजे. मला शॉक दिला पाहिजे. मला व्हेंटिलेटरवरती ठेवलं पाहिजे. मला सगळं केलं पाहिजे. मला अशी जर माझी इच्छा असेल बरोबर. आता मी इच्छा प्रदर्शित करण्याच्या पलीकडे गेलेलो आहे आणि नातेवाईकांनी त्यांची अक्कल चालवून समजा जर का त्या प्रकारे ते नाही केलं मग त्याचा गैरवापर केला असंच म्हणावं लागेल ना. कारण माझ्या स्वतः बाबतीत माझी इच्छा जी आहे ती वेगळी होती. नातेवाईकांची इच्छा वेगळी होती. मग नातेवाईकांनी जे केलं ते त्यांनी चांगल्या इंटेन्शननी केलं का वाईट इंटेन्शननी केलं हे तुम्ही ठरवणार कसं. कोणीच ठरवू शकत नाही. आणि मला जरी ते कळत असलं तरी मी त्याच्यावर तेव्हा बोलू शकत नाही याचं कारण की मी त्या परिस्थितीत नाही आहे. म्हणजे हा मिसयूजच म्हणावा लागेल ना एका अर्थाने. ह्या पलीकडे वेगळं अजून दुसरं काय हवं आहे. त्यामुळे परत विषय तोच आहे की आपली इच्छाच स्वतः लिहून ठेवणं हाच त्याच्यावरचा सगळ्यात चांगला पर्याय आहे. पण मिसयूज होऊ शकतो म्हणजे जर का लिहिलंच नसेल तर मग काय इट इज एव्हरीबडीज यू कॅन एनीबडी कॅन डिसाइड एनिथिंग ऑन दॅट फ्रंट. जेव्हा पेशंट ICU मध्ये असतं व्हेंटिलेटरवर त्यावेळेला नातेवाईक काय विचार करत असतात तर त्यांचे क्लोज रिलेटिव्ह यावे ही सगळ्यांची अपेक्षा असते आणि त्यासाठी डेथ एक्सटेंड करणे हा एक प्रकार आम्ही बघितलेला आहे रेग्युलर बघितलेला. हो त्या व्हेंटिलेटर मध्ये नव्हतं का गणपती येणार म्हणून ते एक्सटेंड करत होते. तर ॲक्च्युली म्हणजे जरी हा कायद्याने आपण स्वतःचं भरून घेतलं विल आणि तरीही नातेवाईकांनी फक्त आपले क्लोज रिलेटिव्ह येण्यासाठी याचा गैरवापर केला तर आपण काय करू शकतो. कारण बरेचदा नातेवाईकांची ही अपेक्षा असते की आम्ही डेड बॉडी आम्ही कुठे ठेवणार त्याच्यापेक्षा आम्ही व्हेंटिलेटरवर 2 दिवस आम्ही डेथ एक्सटेंड करू ही नातेवाईकांची अपेक्षा असते. आता असं आहे की जर का हा जर प्रॉब्लेम असेल समजा जर का तर म्हणूनच मी म्हटलं की मी समजा जर का माझ्या का ॲडव्हान्स डिरेक्टिव्हमध्ये हे लिहिलं असेल की बा अमुक 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 झाल्यानंतर माझी अशी इच्छा आहे की अमुक अमुक स्टेप घेतली जावी बरोबर. आणि समजा तुमच्याकडे जर का त्याची मी पॉवर जर दिलेली असेल आणि हे मी लिहिलेलं आहे आणि ह्याची पॉवर मी तुमच्याकडे दिलेली आहे तर तुम्ही हे डॉक्युमेंट नातेवाईकांना दाखवू शकता की आम्ही गावाहून येतो आणि ह्यांना व्हेंटिलेटर चालू ठेवा. पण जो व्हेंटिलेटरवरती त्रास भोगतोय त्याची इच्छा अशी आहे की हे माझ्याबरोबर केलं जाऊ नये. तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे. जगातली कुठली व्यक्ती हे म्हणणार नाही की ओ तरी पण तुम्ही त्यांना थांबवून ठेवा राहू दे त्यांना तिथे तसेच शिक्षा भोगत. असं जगातली कुठलीही व्यक्ती म्हणणार नाही. म्हणण्याची हिंमत दाखवणार नाही. मनात जरी म्हणावं असं वाटलं तरी पण म्हणण्याची हिंमत दाखवणार नाही. आणि ह्याच्यासाठी म्हणून तुम्हाला तुमचे हात जर स्ट्रॉंग करायचे असतील तर जो व्यक्ती आहे ज्याच्यासाठी तुम्ही निर्णय घेताय त्या व्यक्तीची इच्छा काय आहे हे जर का तुमच्याकडे लेखी असेल तर तुम्हाला तो निर्णय घेणं जास्त सोपं पडेल. आणि स्वाभाविकच तुम्हाला तो निर्णय घेणं सोपं पडेल आणि ज्याची इच्छा आहे त्याची इच्छा फलद्रूप होईल. हा तर त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग. म्हणून मी म्हटलं पण तशाप्रमाणेच आहे ते. जसं विश्वजित सामंतांनी ते जे कार्टून काढलंय
की त्यात सगळेजण त्यांना प्रत्येकाला ते एकमेकांच्या बरोबर त्यांना स्वतःचे काहीतरी हे आहेत विषय व्यवधान आहेत आणि तो जो आडवा झोपलेला जो म्हातारा माणूस आहे बरोबर त्याच्याविषयी कोणीच विचार करत नाहीये. कोणाला सुट्टी नाहीये, कोणाला गणपती येणार आहे, कोणाला पैशांची व्यवंचना आहे, कोणाला काय. आपण जो भोगतोय त्याचं काय, बरोबर ना. हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. हा सावे मॅडम. नमस्कार सर. सावे मॅडम हे अत्यंत चांगलं सोशल वर्क करत असतात. आपल्याला गोरेगावकरांना सगळ्यांना म्हणजे त्याची कल्पना आहे. त्यांचे आपण प्रोग्राम्स अटेंड करतो. येस. नमस्कार सर. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण लोक जमा नाही करू शकत, पण काही ठिकाणी आता समजा आमची फॅमिली असेल आणि फॅमिली मेंबर 50 लोक आहेत आणि त्यांना मला हा विषय पटवून द्यायचा असेल तर मी काय करू? तुमचे व्हॉलेंटियर्स, कारण तुम्हाला तर मला 50 ठिकाण म्हणजे तुम्हाला येणं शक्य नाही आहे आणि आम्हाला ते समजावणं शक्य नाही आहे एवढ्या डीपली जाऊन, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न असणारच आहे. तर तुम्ही आम्हाला असा कॉन्टॅक्ट नंबर किंवा आम्ही ज्यांच्याशी कॉर्डिनेट करू शकू की तुम्ही या आणि आमच्या घरातल्या लोकांना समजवा म्हणण्यापेक्षा माहिती द्या, तर असं काही असू शकतं का? आहेत त्याच्यावर 2-3 प्रयत्न करतो आम्ही. म्हणजे थोडेसे जे मोठे क्राऊड्स आहेत म्हणजे 50-100 लोक वगैरे, तर काही ठिकाणी आमचे आहेत, काही ठिकाणी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे 2 होतकरू प्रोफेसर्स आहेत तर ते काही ठिकाणी जात आहेत, काही ठिकाणी व्हॉलेंटियर मंडळी जात आहेत. आज जर का समजा तुम्ही म्हणालात की बाबा हे मी परत एकदा सगळं घेऊ, तर माझ्याकडनं घेऊन जा स्लाइड्स, तुम्ही स्वतः करा प्रबोधन, काहीच प्रॉब्लेम नाही. काही व्हिडिओज क्रिएट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. वेगवेगळ्या लेन्थचे वेगवेगळ्या भाषांमधले व्हिडिओज क्रिएट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे की ते व्हिडिओ वापरता येऊ शकतील. कारण तो प्रश्न येतो की बाबा तुम्ही कोण सांगणार या, बरं डॉक्टरांचं आम्ही ऐकू पण तुमचं आम्ही का ऐकावं. तर त्याच्यामुळे कदाचित तुम्ही तो प्रोग्राम ठेवून काहीतरी इनिशियल माहिती देऊन व्हिडिओ तुम्ही चालू केलात त्याच्यानंतर हेही करता येणं शक्य आहे. आणि म्हणजे असे 4-5 वेगवेगळ्या प्रकारांनी मला असं वाटतं प्रबोधन करता येणं शक्य आहे. आपण हॅलो, मला एक असा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे आत्ताच मला हे सगळं ऐकताना सुचला तो की बरीच माणसं असं म्हणताना आपण ऐकतो, तोंडी म्हणतात ते की मला काही खितपत पडायचं नाही आहे. काही जण म्हणतात हार्ट अटॅक खूप चांगला, एका क्षणात सगळं समाप्त. तर अशी जी तोंडी इच्छा असते त्याला ह्याचा स्टेटस देता येईल का? कसं आहे माहिती आहे का, ॲडव्हान्स डायरेक्टिव्हचा बेसिकली विषय असा आहे की तोंडी इच्छेला कुठलंही लिगल स्टेटस कधीच कोणी देऊ शकणार नाही, बरोबर. त्याला काही पर्यायच नाही. त्याला तोंडी इच्छेला कुठलंही लिगल स्टेटस कसं मिळणार? आजपर्यंत मिळालंय का? कुठल्याच गोष्टीला मिळालेलं नाही. हां ड्राफ्ट हां, तर हा म्हणजे आता हा खरा सहज डाउनलोड करून वाचता येण्यासारखा ड्राफ्ट आहे, फार काही नाही आहे. हां, तर आता ह्याच्यामध्ये बेसिकली मी म्हणजे आता अगदी थोडक्यात जर का सांगायचं जर का झालं तर मी ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की पहिलं मी ह्याच्यात लिहिलं आहे की बाबा हे जे डॉक्युमेंट आहे तर हे माझ्या परमनंट मेडिकल रेकॉर्डचा एक भाग व्हावा, बरोबर आहे. आणि म्हणून मी ह्याच्यात ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत तर ते त्या परमनंट मेडिकल रेकॉर्डमध्ये कायमसाठी कायमस्वरूपी हे राहावं. त्याच्यानंतर दुसरं मी याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मी अमुक माझी व्यक्ती, अमुक माणूस ज्याचं काय माझं रिलेशन, नाव, वय, ह्याला मी माझा हेल्थ केअर रिप्रेझेंटेटिव्ह किंवा पॉवर ऑफ अटर्नी होल्डर अशा प्रकारे मी ह्याला नेमणूक केलेली असून माझ्या बाबतीमध्ये जी काही डिसिजन्स आहेत तर ती डिसिजन्स ह्या व्यक्तीने घ्यायची आहेत. पण ती डिसिजन्स या ॲडव्हान्स डिरेक्टिव्हच्या अनुषंगानेच घ्यायची आहेत, स्वतःच्या डोक्याने घ्यायची नाही आहेत. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा जे मी लिहिलेला आहे तर तो मी ह्याच्यात असा लिहिलेला आहे की ज्या वेळेला मी स्वतःचा निर्णय घ्यायला सक्षम नसीन किंवा स्वतःचा निर्णय एक्सप्रेस करायला सक्षम नसीन त्यावेळेला नातेवाईकांनी हे निर्णय घ्यायचे आहेत. जोपर्यंत मी सक्षम आहे तोपर्यंत ते निर्णय मीच घेणार आहे, माझ्यानंतर नातेवाईकांनी ते निर्णय घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मी असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये की जे आर्टिफिशियली प्रोलॉंगिंग माय डाईंग अशा प्रकारच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत तर त्या ट्रीटमेंट्स ह्या विथहोल्ड केल्या जाव्यात, म्हणजे त्या थांबवल्या जाव्यात किंवा डिस्कंटिन्यू केल्या जाव्यात किंवा सुरूच केल्या जाऊ नयेत. पर्टिक्युलरली ज्या वेळेला आय एम सफरिंग फ्रॉम इनक्युरेबल इरिव्हर्सिबल इलनेसेस ऑर डिसीजेस ऑर कंडिशन्स whereby my condition is termed as terminal in nature, म्हणजे दुर्धर या कॅटेगरीमध्ये ज्या वेळेला असेल त्यावेळेला ह्या प्रकारचं केलं जावं.
आणि ज्या वेळेला मी अनकॉन्शियस असेन किंवा देर इज अ व्हेरी हाय लाईकलीहूड की माझी रिकव्हरी किंवा कॉन्शियसनेस मला पूर्ण येणार नाही, अशा वेळेला ह्याचा वापर केला जावा. आणि ज्या वेळेला त्याचा वापर तेव्हाच केला जावा की ज्या वेळेला सिव्हिअर इम्पेअरमेंट ऑफ माय फिजिकल अँड मेंटल फंक्शन्स, डिमेन्शिया फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, अशा जेव्हा गोष्टी असतील त्यावेळेला ह्या ॲडव्हान्स डिरेक्टिव्हचा वापर केला जावा. इतर वेळेला तो केला जाऊ नये. म्हणजे मी जे तुम्हाला मलेरियाचं उदाहरण दिलं ते बेसिकली ते ह्याच्यासाठी म्हणून. त्याच्यानंतर मी त्याच्यापुढे असं म्हटलेलं आहे की मला ज्या काही ट्रीटमेंट केल्या जातील तर त्या ट्रीटमेंट ह्या बेसिकली मला कम्फर्टेबल ठेवण्यासाठी आणि जे काय त्याच्यामुळे जे काय दुखणं असतं तर ते दुखणं होता कामा नये ह्यासाठी म्हणून केल्या जाव्यात. मॅक्सिमम पेन रिलीफचा वापर केला जावा. हे मॅक्सिमम पेन रिलीफ देत असताना त्या पेन रिलीफच्या डोसचे म्हणून स्वतःचे काही साईड इफेक्ट्स असतात. ते साईड इफेक्ट नजरअंदाज करून ट्रीटमेंट दिली जावी, परंतु मला पेन रिलीफ हाच मेन उद्देश ठेवून माझी ट्रीटमेंट केली जावी. इतर गोष्टींच्याकडे लक्ष देण्यात येऊ नये अशा प्रकारचा त्याच्यामध्ये उल्लेख. हे मी माझ्यासाठी केलेलं जे आहे ते सांगतोय, ते प्रत्येकाने असंच केलं पाहिजे अशातला काही भाग नाही आहे. त्याच्याचबरोबर मी हेही लिहिलं आहे की जर का मला सडन जर का कार्डियक अरेस्ट झाला समजा जर का, तर मला शॉक देणे किंवा ते CPR जे आपण म्हणतो, आम्ही जे छातीला दाबून वगैरे देतो वगैरे वगैरे, तर तसले प्रकार माझ्यासाठी मध्ये करू नयेत. त्याच्यानंतर मी याच्यात लिहिलं आहे की मला सपोर्टिव्ह आणि पॅलिएटिव्ह केअर ज्याला आपण म्हणतो तर ती देण्यात यावी. पॅलिएटिव्ह केअर याचा अर्थ की मला बेडसोर्स होऊ नयेत, मला जखमा होऊ नयेत वगैरे ह्या टाईपचे जे काही विषय असतात तर हे सगळे विषय पूर्णपणे माझ्या बाबतीमध्ये केले जावेत. आणि ह्या प्रकारे बेसिकली माझी डिग्निटी मेंटेन केली जावी हे सगळं करत असताना. आणि त्याच्या शेवटी मी असं लिहिलं आहे की हे अशा प्रकारे ट्रीटमेंट केल्यामुळे किंवा ट्रीटमेंट विथहोल्ड केल्यामुळे उद्या जर का माझ्या पश्चात जर का कुठल्याही नातेवाईकांनी डॉक्टरांविरुद्ध किंवा हॉस्पिटल विरुद्ध कुठल्याही प्रकारची तक्रार करण्याचा जर का प्रयत्न केला तर तशी तक्रार ग्राह्य धरण्यात येऊ नये. आणि मी ही डॉक्टरांना आणि हॉस्पिटलना इंडेमनिफाय करतोय की ह्या विलप्रमाणे जे काम करत आहेत तर त्यांना कायदेशीर प्रोटेक्शन दिलं जावं अशी सुद्धा इच्छा ह्या विलमध्ये मी त्याच्याबरोबर व्यक्त केली आहे. त्यामुळे अशा प्रकारे थोडक्यात म्हणजे हे मी बनवलेलं आहे. आता ह्याच्यात अनेक मॉडिफिकेशन्स ऑलरेडी झालेली आहेत, लोक करतायत, सजेस्ट करतायत, बऱ्याच गोष्टी करता येणं शक्य आहे. पण ते तसंच आहे की प्रत्येकाने आपापलं डोकं चालवावं. हे काय अगदी म्हणजे काय म्हणजे अगदी अंतिम सत्य काय नाही आहे. त्यामुळे याच्यात कितीतरी बदल घडवणं शक्य आहे. अजून चांगल्या गोष्टी करणं डेफिनेटलीच शक्य आहे. जर का अशा कुठल्या चांगल्या गोष्टी असतील मी माझं विल पुन्हा बनवीन. मी तर म्हटलंच की वाटेल तेवढी बनवू शकतो. येऊन जाऊन काय कस्टोडियनकडेच तर जायचं आहे आणि काय हेच तर करायचं आहे, नोटरीज तर करायचं आहे. त्यामुळे मी बदल करीन त्याच्यामध्ये. तुम्ही मला सांगा अजून जर ह्याच्यात तुम्हाला चांगले 4 मुद्दे सापडले जर का तर मी ॲड करीन त्याच्यामध्ये. नाही पण म्हणूनच म्हटलं की तुम्ही ज्या वेळेला विल ग्राह्य कधी धरलं जाईल ज्या वेळेला इट इज फ्री ऑफ एनी मिसरिप्रेझेंटेशन, कोअर्शन, वेन द पर्सन इज कपॅसिटी टू मेक द विल. बरोबर, हे तर बेसिक कुठल्याही डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये आहे. त्याच्यामुळे 2 साक्षीदार, नोटरी हे जे 3 लोक ठेवलेले आहेत त्याच्यात सही ठेवलेले आहेत. एनिवेज हा सगळा जो विषय आहे हा सगळा विषय हा दुर्धर आजारांनी तुम्ही ग्रस्त असतानासाठीचाच विषय आहे. त्यामुळे आज समजा एखादा माणूस अगदी भयंकर निराश असला आणि तो समजा निराशेतनं बाहेर पडला, मग तरी काय तो थोडी असं म्हणणार आहे की अच्छा आता मी तर काय आता तुम्ही मला तर आयुष्यभर जिवंतच ठेवा, किती वर्ष होऊ देत, बरोबर, असं थोडीच तो म्हणेल. बरोबर, त्याच्यामुळे त्यांनी फार काही फरक पडणार नाही. हां, पण जर का समजा असं लक्षात आलं की बाबा हा माणूस सेन्सेसमध्येच दिसत नाही, बरोबर, तर त्याच्या आजूबाजूला जे विटनेस म्हणून लोक असतील ज्यांना तो म्हणेल की तुम्ही माझ्याबरोबर चला विटनेस म्हणून, मग तेच म्हणतील की बा मी तुमच्याबरोबर येणार नाही कारण मला हे तू काय यू आर नॉट इन द बेस्ट फ्रेम ऑफ माइंड. किंवा कस्टोडियन तसं म्हणेल. आता मी जेव्हा गेलो पहिल्यांदा तेव्हा त्या कस्टोडियन बाई ह्या ओळखीच्या असून सुद्धा त्या म्हणाल्या की मला डॉक्टरचं सर्टिफिकेट पाहिजे. मी म्हटलं मी 2 डॉक्टरच घेऊन येतो विटनेस म्हणून, म्हणजे प्रश्नच मिटला. आता ते मला शक्य आहे पण काही इतर लोक फार तर काय डॉक्युमेंट घेऊन जातील, डॉक्टरचा फिटनेस सर्टिफिकेट घेऊन जातील. आणि हा जो तुम्ही म्हणताय प्रश्न, मग हा प्रश्न तर विलच्या बाबतीत होऊ शकतो, जनरल संपत्तीच्या विलच्या बाबतीत होऊ शकतो. हा तर प्रश्न तुमच्या सेल ॲग्रीमेंटच्या बाबतीतही होऊ शकतो ना. मी फ्लॅट विकला, मी निराशेत होतो म्हणून मी फ्लॅट विकला, मग काय करणार तुम्ही? त्याला काय पर्यायच नाही त्याला. सर ह्याच्यामध्ये आपण आर्थिक हे
क्लॉज पण घालू शकतो का? अरे हा, ह्याच्यात मी एक क्लॉज विसरलो लिहायला, तो ऑर्गन डोनेशनचा विसरलो. तो घातलाय खाली, मी तो वाचायचं राहिलं ते प्रश्न घेण्याच्या नादात, की मी ही ऑर्गन डोनेशन मी केलेलं आहे राजहंस प्रतिष्ठानच्याकडे. आम्ही दोघांनी नवरा बायकोंनी आमच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसालाच आमचे ऑर्गन डोनेशन त्या दिवशी फॉर्म भरला होता. तर त्यामुळे तो फॉर्म आहे तेही त्याच्यात उल्लेख केलाय, तो सांगायचा राहिला. हां सांगा. ह्याच्यात आपण आर्थिक क्लॉज घालू शकतो का, की ह्याच्यावरती माझ्यावरती खर्च होऊ नये वगैरे अशा? पण होणारच नाही ना, कशाला होईल. आणि दुसरं माझं एक असं सजेशन होतं, जे आपली लीगल मदतनीस टीम आहे, तुम्ही ईमेल ID दिला. इथे बऱ्याच जणांना ईमेल ID ऑपरेट करता येणार नाही कारण 70च्या वरची लोक आहेत. तर काही फोन कॉल किंवा असं देता आलं तर? मग तुमच्याचपैकी कोणतरी तो इनिशिएटिव्ह घेऊन ग्रुपसाठी बनवला नाही, तर पण म्हणजे चांगलं आता होईल. इथे पण बरेच जसं राजहंस प्रतिष्ठान सारखे मग- पण आहेत, त्यांनी काही हेल्पलाईन नंबर हे करता आले. हे सगळ्याला हे लागतं. एनिवे, मला असं वाटतं की स्वरगंध कदाचित ह्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊ शकतील, जर काही शक्य असेल समजा, जर का तर, की जेणेकरून लोक कॉन्टॅक्ट करू शकतील किंवा असं. हेल्पलाईनचे सजेशन चांगलं आहे, पण मी म्हटलं आहे की त्याला मॅनपॉवर लागते. बेसिकली तिथे कोणतरी व्यक्ती लागते की जिने फोन उचलला पाहिजे, उत्तरं दिली पाहिजेत. आणि ती मॅनपॉवर म्हटली की तुम्हाला त्याचा खर्च येतो. आणि आत्ता तरी सध्याच्या घटकेला म्हणजे असं काही आमच्याकडे आर्थिक पाठबळ नाही की ज्याच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकू. पण सजेशन चांगलं आहे आणि त्याचा विचार नक्कीच करता येऊ शकेल. हो बरोबर आहे, बरोबर. आय होप आजचं डॉक्टरांनी दिलेली माहिती खूपच उपयोगी होती सगळ्यांना, आणि आपल्या ध्यानीमनी नसलेला विषय त्यांनी आज आपल्यासमोर आणला आहे आणि पेशंटली सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं पण दिली आहेत. त्यासाठी एकदा आपण त्यांचे मनःपूर्वक आभार मानूया. याच्या पुढे जर काही कोणाला क्वेरीज असतील तर प्लीज त्या ईमेलचा यूज करू शकता. घरी जाऊन बरेच प्रश्न पडतील कदाचित सगळ्यांना. आणि शाळेने आपल्याला हा हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल शाळेचेही आभार. स्वरगंध कलामंचच्या काही लोकांच्या मनात हा विचार येऊन हा कार्यक्रम इकडे आला. पहिल्यांदाच असा कार्यक्रम मला वाटतं आपण सगळ्यांनी ऐकला असेल. तर त्यासाठी स्वरगंधच्या कोर टीमचे मी नक्कीच आभार मानेन. आज इथे उपस्थित असलेल्या माजी महापौर राऊळ मॅडम, त्याच्यानंतर कबरे काका आणि इतर अनेक डॉक्टर मान्यवर मंडळी यांचेही मी आभार मानेन की रविवारी वेळात वेळ काढून आपण इथे आलात. त्याबद्दल इथे उपस्थित सर्वांचेच धन्यवाद. वन्स अगेन थँक्यू टू डॉक्टर दातार.